हरे देवती ही बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, पुरोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिची झाले. तुका म्हणे असे नचले तातडी, तुका म्हणे असे नचले तातडी, अनुभवे गुढी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिची झाले. विठोबा प्रभू सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिची झाले. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 3 चरणांचा आणि भगवंताचे अनन्य भक्त असणारे साधू संत या सर्वांनी अतिशय सायासन परमात्मा प्राप्त करून घेतला, देव त्यांनी धरला, त्याचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता पंढरीच्या देवराया
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देवती ही बळे धरिला सायासे देवती ही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही चौथ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण श्री शिरोळे महाराज आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून साधू संतांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि ती कोणत्या पद्धतीने करून घेतली याचं विशेष रूपाने वर्णन करून सांगतात काय सांगतात महाराज महाराज म्हणतात त्या भगवंताच्या प्राप्तीकरिता वेडे झालेल्या सर्व साधू संतांनी अट्टहास केला आणि बळजबरीनं देव धरला आणि देवाला त्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये साठवून ठेवलं त्याला आपलंसं करून घेतलं बळजबरीनं त्यांनी महाराज परमात्म्याला प्राप्त करून घेतलं देवतीही बळे धरिला त्यांनी देव बळजबरीनं धरला काय करून सायास करून त्यांनी देव धरला देवतीही बळे धरिला सायासे कशाकरिता सायास केले सायास केलं म्हणजे नेमकं काय केलं मग सांगतात करोनिया नाश उपाधीचा नाश केला महाराज सायास केले म्हणजे उपाधीच घालवली परमात्म्यावर असणारी उपाधी वास्तविक पाहता देव आहेच देव नाही अशी जागाच नाही एखादा जर म्हटला ना तुम्हाला तुम्ही ऐकतात ना सर्वजण एखादा जर तुम्हाला म्हणत असेल सांगा तुमचा देव कुठे आहे मग त्याला उत्तर द्यायचं नाही त्याला प्रश्न विचारायचा काय प्रश्न विचारायचा त्याला विचारायचं सांग आमचा देव कुठे नाही तो जर म्हटला ना कुठे आहे तुमचा देव त्याला म्हणायचं कुठं नाही ते सांग याचा अर्थ काय होतं याचा अर्थ सगळ्याच ठिकाणी परमात्मा व्याप्त आहे मग सगळ्या ठिकाणी जर परमात्मा आहे तर मग तो परमात्मा आपल्याला दिसत का नाही परमात्मा आपल्याला भेटत का नाही आपल्याशी बोलत का नाही दिसत नाही भेटत नाही बोलत नाही त्याचं कारण त्यांनी शोधलं पाहिजे त्याचं कारण आहे उपाधी परमात्मा आहेच महाराज पण त्या परमात्म्यावर उपाधी आलेली आहे त्याच्यावर आवरण आहे आणि म्हणून तो परमात्मा आपल्याला दिसत नाही भेटत नाही आपल्याशी बोलत नाही ती उपाधी घालवली की परमात्मा आहेतच आपल्याला प्राप्त झालेलाच आहे तो आपल्यापासून कधीच दूर जात नाही काही गोष्टी स्वतःपासून फार जवळ असतात पण स्वतःला दिसत नाही आपले डोळे आहेत की नाही डोळे सगळ्यांना डोळे आहेत हे डोळे तागणी किती जवळ आहेत डोळ्यांना सगळ्या जगाला डोळे तागणी महाराज दाखवतात सगळं जग पाहायचं असेल तर कारणीभूत कोण आहे डोळे सगळ्या जगाला दाखवणारे ही डोळे हे स्वतःला पाहू शकत नाहीत महाराज या डोळ्यानं तागणी डाव्या डोळ्यानं उजव्या डोळ्याला पाहायचं ठरलं उजव्या डोळ्याने डाव्या डोळ्याला पाहायचं ठरलं किती प्रयत्न केले म्हणजे डोळ्यांना एकमेकाला पाहता येईल नाही पाहता येणार डोळा जवळ आहे म्हणून तो इतका जवळ आहे की त्याला पाहताच येत नाही स्वतः तसा देव सुद्धा जवळ आहे आणि इतका जवळ आहे की त्याला त्यांनी सहजासहजी पाहता येत नाही का ते आपलं स्वरूपच आहे महत्वाची गोष्ट आहे मग एवढा जवळ आहे आपलं स्वरूप आहे मग दिसत का नाही त्याचं कारण त्याच्यावर आवरण आलेलं आहे आणि ते आवरण आहे म्हणून तो दिसत नाही मग सायास कशाकरिता केले बळ कशाकरिता लावलं हे बळ लावलं सायास त्यांनी केले आवरण घालवण्याकरिता त्यांनी देव धरला पण कसा धरला बळजबरीने धरला काय केलं सायास केले आणि कशाकरिता सायास केले नाश केला महाराज उपाधीचा देवती बळे धरिला सायास करोनिया नाश उपाधीचा नाश करून परमात्मा धरला मग कुठून सुरुवात केली कशी काय त्यांना उपाधी घालवता आली ते तरी सांगा मग सांगू लागले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी म्हणजे सुरुवातीला परमार्थ करायला सुरुवात केली किंवा देवाच्या मागे त्यांनी धावू लागले देव त्यांनी पकडायचा आहे देव धरायचा आहे देव आपलासा करून घ्यायचा आहे मग हा उपक्रम ज्या वेळेला अंतकरणापासून सुरू केला त्यावेळेला सुरुवात कुठून केली असं जर म्हणत असाल तर पूर्व पक्षी म्हणजे सुरुवातीला धातू धिक्कारिले जन धातू म्हणजे संपत्ती आणि जन म्हणजे लोक या दोन लोकांचा धिक्कार करून टाकला महाराज महत्वाची गोष्ट ज्याला देव पाहिजे ना त्याने या दोन लोकांचा धिक्कार केल्याशिवाय देवापर्यंत जाता येत नाही तर फक्त शहाजूकपणा शिल्लक राहतो जास्त शहाजूकपणा करण्यात काय अर्थ असतो महाराज ज्याला देव पाहिजे त्याला देवच पाहिजे असतो त्याला लोक नको असतात
ज्याला देव पाहिजे त्याला देवच पाहिजे असतो, त्याला धन नको असतं. म्हणून त्यांनी मला धनाच्या उपाधीत अडकत नाही, जनाच्या उपाधीत अडकत नाही. जन आणि धन त्यानं गवताच्या काडी समान करून टाकलेला असतो, हा त्याचा स्वभावच आहे. म्हणून पूर्व पक्षी धातू धिकारिले जन आणि स्वय जनार्दन तेची झाले. स्वतःच ते जनार्दन स्वरूप झाले, देव स्वतःच झाले. जनार्दन झाले म्हणजे काय, ते स्वतःच देव आहेत. त्यांचं देवत्व त्यांना कळालं आणि देव स्वरूपच झालं. महत्वाची गोष्ट आहे. वा म्हणे महाराज, कळालं देव आपल्या जवळच आहे, आपणच त्याला चांगली पाहू शकतो, आपल्या जवळ प्रगट होऊ शकतो, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मग आम्हाला लगेच प्राप्त झालं पाहिजे, काय केलं पाहिजे सांगा. हो म्हणे जरा स्थिर राहा, थोडं सावकाश चला, हळूहळू चाला. हळूहळू चालल्यानं देवापर्यंत जाता येईल. मग काय हळूहळू चालायचं म्हणजे काय करायचं पहा, सगळ्यांना परमात्मा भेटेल, पण घाई करून चालणार नाही. तुका म्हणे असे नचले तातडी, याला तातडी चालत नाही. मग अनुभवे गोडी येईल कळू, अनुभवानच त्या परमात्मा स्वरूपाची गोडी आपोआप आपल्याला कळू लागेल. आणि ती गोडी एकदा का आपल्याला कळाली की मग त्यांनी बाकीच्या सगळ्या विषयांची रसाची त्यांनी गोडी संपून जाईल. पण आत्मसुखाची गोडी विटे जो का सकळ विषय असं त्यांनी म्हटलं जातं. ज्याला आत्मस्वरूपाची गोडी लागली, ज्याला परमात्मा स्वरूपाची गोडी लागली, तो बाकीच्या सगळ्या विषयांपासून त्यांनी महाराज दूर होतो ना, त्याला विषयाचा वीट येतो. अशी अवस्था त्याची निर्माण होते. फक्त हळूहळू चाललं पाहिजे. तुका म्हणे असे न चले तातडी, तातडी चालत नाही, घाई करून चालणार नाही. म्हणून सावकाश केलं तर त्या मुद्द्यापर्यंत जाता येईल. अनुभव त्यांनी घेत घेत त्या गोडीपर्यंत जाऊन पोहोचता येईल. साधू संतांनी देव धरला, पण कसा धरला, सावकाश तिथपर्यंत जाऊन पोहोचले आणि अनुभवानं परमात्मा स्वरूपाची गोडी घेतली. हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेची झाले. पुढे पुढे सरका, थोडेसे थोडे थोडे पुढे सरका, न बोलता सरका, पुढे न बोलता. या पुढे माझी विनंती आहे सगळ्या लोकांना, कुणीच मध्ये बडबड करू नका कीर्तनात. तुम्हाला नियम कीर्तनाचे कदाचित माहित नसतील, रागवत नाही, प्रेमानं सांगतो, नियम पण कळाले पाहिजेत. स्वय जनार्दन तेची झाले. प्रस्तुत आपल्या आळकुटी गावामध्ये त्याच्या आधी 2-3 वेळेला सेवा करण्याचा योग आम्हाला जुळून आला. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या कालात त्यांनी या कालखंडामध्ये आणि भागवत कथा प्रत्येक वेळेला असायच्या. संयोजक मंडळी संपर्क करत होते, पण कथा कुठे असली की कीर्तनाला येता येत नाही. कर्मधर्म संयोगाने कथा आता आहे, पण थोडी उशिरा सुरू होणार आहे. म्हणून आजचा हा योग जुळून आला आणि सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. प्रभू रामचंद्रांचं हे असणारं दिव्य मंदिर आहे. बऱ्याच वर्षांपासून आपण या ठिकाणी सेवा करतो आहोत. आम्हाला या वर्षी तुमच्या सेवेमध्ये सहभागी करून घेतलं, आनंदाची गोष्ट आहे. ते म्हटले जास्त ऐकायचंय म्हणून अगदी वेळेत कीर्तन सुरू झालं आणि खरोखर 10 मिनिटं आधी माझं बोलणं सुरू झालं. आमचं लक्ष असतं गाड्याला
कीर्तन सुरू झाल्यापासून आमचं बोलणं सुरू व्हायला 7:45 तरी नक्की वाजता, 7 ते 9 जर कीर्तन असलं मग तिथून पुढे त्यांनी बोलणं सुरू होतं. पण आज त्याच्या आधी त्यांनी बोलणं सुरू झालंय म्हणजे नक्कीच तुम्हाला 5-10 मिनिटं जास्त ऐकता येईल. आणि त्याच्यात मी खोडील बाबा आहे, मला जरा खोड आहे कशाची, थोडी लांबवायची खोड आहे, कीर्तन लांबायची. कारण आता लोकांना माहितच झाले ते, आणि मी मुद्दाम लांबवतो महाराज. त्याचं कारण वैतागून लोक म्हणतील हे असलं पुढच्या वेळेला बोलू नका. पण तसं होत नाही महाराज. बऱ्याच वेळा लांबवलं तरी म्हणतात यालाच बोलवा परत, कशाकरीच आता बोलवा म्हणत असतील माहित नाही. पण असू द्या, असू द्या. मग घोड्याच्या करोनिया नाश उपाधीचा हा सगळा परमार्थाचा आपण अट्टहास करतो आहोत. कशाकरिता अट्टहास करतो आहोत परमार्थाचा, याचा जर बारकाईने विचार केला तर सगळ्या लोकांच्या दृष्टीत त्यांनी महाराज एकच गोष्ट आहे. इथं त्यांनी सप्ताह चालू आहे, हे सगळे लोक एकत्र येतात, कथा कीर्तन होतात, आणि त्यांना जर बाहेर त्यांनी कोणीतरी विचारलं का इथं काय चाललं, हे लोक काय करतात, सहज माणूस उत्तर देतो ते सगळे देवदेव करतात. काय करतात? देवदेव करतात. अहो सगळेच लोक देवदेव करतायत. देवदेव त्यांनी करणारा कोणी सापडतच नाही. सगळेच लोक स्वभावताची भजनशील, सगळेच स्वभावता भजनशील आहेत. जसं शास्त्र म्हणतं खालारा धावे पाणी, तुकोबाराय म्हणतात. पाणी जर त्यांनी जमिनीवर ओतलं तर ते ओतलेलं पाणी त्यांनी महाराज उताराच्या दिशेनं धावतात, सहजच उताराच्या दिशेनं धावतात. तसे सगळ्या लोकांची धाव आहे, सगळे लोक धावतायत. जे स्वतःला पारमार्थिक म्हणतात ते पण धावतात, जे स्वतःला सांसारिक म्हणतात ते पण धावतात, जे ज्ञानी आहेत ते पण धावतात, जे अज्ञानी आहेत ते पण धावतात. आणि सगळ्यांची धावपळ मात्र एकाच ठिकाणी जाण्याकरता, सगळ्यांची धावपळ एकाच स्थानापर्यंत जाण्याकरता आहे. कसं काय सगळ्यांची धावपळ एका ठिकाणी? संसारातले लोक संसार मिळवण्याकरिता धावतात, परमार्थातले लोक परमात्मा मिळवण्याकरिता धावतात. तुला काही समजतं की नाही, संसारातल्या आणि परमार्थातल्या लोकांची धावपळ एकच आहे म्हणतोस. असं आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, थोडं शास्त्र ऐकलं पाहिजे. शास्त्र म्हणतं सगळेचे सगळे जीव हे मुमुक्षु आहेत, सगळेच जीव मुमुक्षु आहेत. सगळेजण मुमुक्षु म्हणजे काय? मुमुक्षु हे शब्दच पहिल्यांदा आम्ही ऐकतो. तू म्हणतो मुमुक्षु आहेत सगळे लोक. मुमुक्षु म्हणजे काय? हा मुमुक्षु कळण्याकरिता सगळ्यात आधी मोक्ष कळावा लागेल. जर मोक्षच नाही कळाला तर मुमुक्षु कळणारच नाही मला. मोक्ष म्हणजे काय? आधी अवघड व्याख्या सांगतो मोक्षाची. मोक्षाची व्याख्या आहे कारण वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. आणि ती जर नाही कळाली व्याख्या तर दुसरी व्याख्या आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. असा असणारा जो मोक्ष त्याचा उलगडा करून सांगतो. प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्याजवळ दुःख कधीच नसतं, सगळ्या प्रकारचं दुःख माझ्या जीवनातून कायमस्वरूपीच जावं, मज लागी दुःख व्हावे, आयसू कोणी व्हावे ना जीवे. कोणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. एखाद्याला वाटतं का महाराज मला दुःख व्हावं? संसारिकाला वाटतं का दुःख व्हावं? नाही वाटत. पारमार्थिकाला तरी वाटतं का दुःख व्हावं? अजिबात नाही वाटत. म्हणजे त्याच्या मनात एकच भाव आहे, दुःख निघून जा. आणि दुसरं त्यागणी महाराज वर्णन काय वर्णन आहे? त्याला जसं दुःख आवडत नाही तसं त्यागणी महाराज सुख त्याला अपेक्षित आहे. संसारिक माणसाला तेच अपेक्षित आहे आणि पारमार्थिकाला सुद्धा तेच अपेक्षित आहे. परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. सुखम सर्वाय रुच्यते, सर्वांना सुख अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला असं वाटतं की दुःख नसावं आणि प्रत्येक जीवाला असं वाटतं कायमस्वरूपी सुख असावं. म्हणून दुःख जाणं आणि कायमस्वरूपीचं सुख प्राप्त होणं हे जे त्यागणी महाराज लक्षण आहे, हे त्यागणी महाराज मोक्षाचं लक्षण. पण खरा मोक्ष तर हाच आहे. म्हणजे सगळ्या जीवांना मोक्षच प्राप्त करायचा आहे. पण काय होतं माहितीये का, संसारातली माणसं दुःख घालवण्याकरिता वेगळ्या प्रकाराने प्रवास करतात. ते त्यांनी दुःख घालवतात. पण कोणतं? 3 प्रकारचं दुःख असतं, 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप, हे 3 ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा, आधिभौतिक ताप म्हणजे भौतिक पदार्थांपासून होणारा उपद्रव, आणि आधिदैविक ताप म्हणजे देवतांपासून होणारा उपद्रव. एवढ्या उपद्रवापासून स्वतःला सुरक्षित ठेवणं याच्याकरिता सगळ्यांचा अट्टहास चालला. सगळ्यांना वाटतं एवढं गेलं म्हणजे झालं. हे पहा, या 3 प्रकारच्या तापांचा नाश त्यांनी होत असतो, त्याची निवृत्ती होत असते. पण ती त्यांनी महाराज परमार्थाच्या माध्यमातून केली तर वेगळी होते आणि संसाराच्या माध्यमातून केली तर वेगळी होते. सांसारिक लोक त्यांनी हे 3 प्रकारचे ताप घालवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या तापाची निवृत्ती त्यांच्याच्यानं कारण कायमस्वरूपीची होत नाही, ती लयरूप निवृत्ती होती. समजा त्यांनी आध्यात्मिक तापात म्हणजे शारीरिक व्यथा व्हायला लागली. आज एखाद्या माणसाला ताप आला, थंडी वाजून आली थरथरून, आणि तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी त्याचं रक्त लघवी तपासलं आणि मग कळालं की याला मलेरिया झाला. मग मलेरियाची औषधं दिली, त्याचा तो ताप गेला. मग एक ताप गेल्यानंतर 8 दिवसांनी टायफॉइडचा ताप येणार नाही कशावरून? त्याला दुसरा ताप येऊ शकतो. म्हणजे ताप गेला नाही का, आधीचा गेला ना, दुसऱ्यांदा टायफॉइड, मग तो बरा केला. मग निमोनियाचा ताप आला, तो बरा केला. मग आणखी त्यांनी डेंग्यूचा ताप आला, तो बरा केला. मग आणखी चिकुनगुनिया आला, मग तो बरा केला. किती प्रकारचे ताप आहेत महाराज, एक घालवलं की दुसरं येतोच. त्या तापाची कायमस्वरूपीची निवृत्ती त्यागणी महाराज सांसारिक साधनांनी होऊ शकत नाही.
मग तापाची जर कायमस्वरूपीची निवृत्ती व्हायची असेल, त्याला आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर कशानं होईल? आणि ती एकाच साधनानं होईल, त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञानानं निवृत्ती होईल महाराज. आता ज्ञान कशाचं? गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे कशाचं? वांग्याचं ज्ञान का कांद्याचं ज्ञान? ज्ञान झालं म्हणजे ताप जाईल. अरे कशाचं ज्ञान बाकीचं नाही. ज्ञान ज्ञान म्हणत असताना स्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान. मी कोण आहे याचं ज्ञान. एकदा कळालं रे कळालं मी कोण आहे की मग त्याने महाराज तीनही प्रकारचे ताप निघून जातील आणि कायम स्वरूपीचे जातील. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही ते ताप घालवण्याकरिता फिरतायत, पण त्यांचा ताप मेले तरी संपणार नाही, मरेपर्यंत संपत नाही. ते सांसारिक लोक आणि पारमार्थिक लोक सुद्धा ताप घालवण्याकरिता फिरतायत, पण त्यांचा ताप त्यांनी जातो कशानं जाईल? तर ज्ञानानं जाईल. म्हणून ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यागनी महाराज या ज्ञानाच्या माध्यमातून त्यागनी महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल, ताप निघून जाईल आणि परमानंद सुखाची प्राप्ती होईल. आणि मग ते त्यागनी महाराज आपल्याला स्वतःचं स्वरूप अशा पद्धतीने कळेल. मी कोण आहे हे कळेल. आपल्या स्वतः जवळच ते परमानंद सुख आहे. आपल्या स्वतः जवळच त्यागनी महाराज ते साठवलेलं आहे. आपण स्वतः सुखरूप आहे. पण लोकांना हे कळत, लोकांना त्याचं ज्ञान नाही. माऊली ज्ञानोबा आहे प्रकर्षानं सगळ्या लोकांना सांगतात मला. अगदी आत्ता हसाना आवर्जून सांगतात. ते म्हणतात अरे सगळे तुम्ही देवदेव करणारे आहात आणि देवदेव म्हणून फिरता आहात, पण तुम्हाला खरंच देव म्हणजे काय माहित झालंय का? ते म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरस, उगाच का देवदेव म्हणून फिरतोस? निज देव नेनसे मुळी कोणी. तुझ्याजवळ असणारा खरा देव जर तुला माहित नाही, तो देव कोण आहे हे जर तुला कळालं नाही, कशा करता फिरतोस वेड्या? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. देव कुठे? सर्वत्र व्यापक आहे, ठराविक एका ठिकाणचा नाही. तो व्यापक आहे महाराज सर्वत्र. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे आणि त्या देवाची सेवा करा. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून आधी आत्मदेवाला जाणलं पाहिजे आणि त्या देवाला जाणून त्यांनी परमार्थातला प्रवास सुरू केला पाहिजे. जर या देवाला जाणलं नाही तर बाहेरचा देव दिसणार नाही महाराज. देवा वाचून काहीच नाही. देवच देव आहे सगळे. आत पाहिलं तरी देवच आहे, बाहेर पाहिलं तरी देवच आहे. हा जो देव शब्द आहे ना, याचा जर बारकाईने विचार केला तर हा देव शब्द त्यागनी महाराज व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर दिव नावाच्या धातूपासून तयार होतो. दिव म्हणजे जो दिव्यत्व दाखवणार आहे. या जगतामध्ये त्यागनी महाराज एक दिव्यत्व आहे, ज्याला डिवाइन पॉवर म्हणतात, दिव्य असणारी शक्ती म्हणतात. ती दिव्य शक्ती त्यागनी महाराज कणाकणात ओतप्रोत व्याप्त आहे, संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे. आणि ती दिव्य शक्ती सहजासहजी सर्वांना कळत नाही. आणि न कळण्याचं कारण त्यागनी महाराज त्याच्यावर काहीतरी आवरण आहे, त्याच्यावर काहीतरी झाकण पडलेलं आहे, त्याच्यावर काहीतरी टोपण आहे, म्हणून ते दिसत नाही महाराज. सगळीकडे आहेच, परमात्मा नाही अशी जागा नाही. म्हणून तोच त्यागनी आतमध्ये आहे, तोच बाहेर आहे. त्या देवाला 3 रूपानं पाहिलं जातं. गुरुजी वर्णन करून सांगायचे 3 प्रकारचा देव असतो. पहिला देव त्यांनी सांगितला तो त्यागनी महाराज सगुण निराकार असणारा देव आहे. जो त्यागनी महाराज सगुण आहे पण निराकार आहे. एक सगळ्यात आधी त्यांनी त्याचं स्वरूप सांगितलं, तो निर्गुण निराकार. पहिला देव सांगितला निर्गुण निराकार, दुसरा देव सांगितला सगुण निराकार आणि तिसरा देव सांगितला सगुण साकार. किती देव झाले? 3 देव झाले. देव एकच आहे म्हणतोस आणि परत 3 सांगतोस. अहो एकाच देवाचे 3 रूप आहेत महाराज. तोच देव आहे पण 3 रूपानं पाहायला मिळाला. जो निर्गुण निराकार म्हणवला जातो, ज्याला नाव नाही गाव नाही, अनेक लोक त्याला गॉड म्हणतात महाराज. गॉड, हे गॉड का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? त्याचा अर्थ भरलेला GOD. 3 आहेत ना शब्द. GOD गॉड. जी म्हणजे काय? जनरेटर. ओ म्हणजे काय? ऑपरेटर. आणि डी म्हणजे काय? डिस्ट्रॉयर. म्हणजे त्यागनी महाराज जनरेटर म्हणजे निर्माण करणारा, ऑपरेटर म्हणजे त्यागनी महाराज त्यांना सांभाळणारा, ऑपरेट करणारा, आणि डिस्ट्रॉयर म्हणजे त्यागनी महाराज त्याचा लय करून टाकणारा. हे गॉड शब्दाचा अर्थ आहे ना. म्हणून त्यांनी काही लोक त्याला गॉड म्हणतात. कोणी आणखी कोणत्या नावानं हात मारत असेल, तो देव एकच आहे महाराज. पण तो वेगवेगळ्या रूपानं पाहायला मिळतो. लोक त्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात, ज्याची जशी दृष्टी त्याला तो देव पाहायला मिळतो. 3 प्रकाराने देव पाहिला जातो. पहिला देव त्यागनी महाराज निर्गुण निराकार आहे, त्याला नाव नाही गाव नाही असं असणारा देव. दुसरा देव त्यागनी सगुण निराकार आहे. तो सगुण निराकार का म्हणवला जातो त्याचं कारण आहे, तो दिसायला तर सगुण दिसतो पण ठराविक एका आकारात नाही. तो अनेक आकार धारण करून येतो. या मंडपाच्या रूपात तोच आहे, या खांबांच्या रूपामध्ये तोच आहे, या मंदिराच्या रूपात तोच आहे, त्याच्यात मूर्ती होऊन त्यांनी उभा तोच आहे. हा माईक पण तोच झालेला आहे, हे मृदंग पण तोच झालेला आहे, हे टाळ पण तोच झालेला आहे. हे सगळं की सगळं तोच झाला मला. त्याच्या वाचून काहीच नाही पण ठराविक एक आकार नाही.
जर तोच सगळीकडे व्याप्त आहे, मग एवढे त्यांनी रूप का दिसतात? त्यांना अनेक रूप धारण केलेले आहेत. विठ्ठल विस्तारला जनी, असं त्यांनी म्हटलं जातं. विठ्ठल व्यापक त्रिभुवन, आणि तोच विठ्ठल मुनी मानसी, मुनिजनांच्या अंतकरणामध्ये वास्तव्य करतो. तो सर्वत्र व्यापक आहे. म्हणून कणाकणामध्ये अनेक रूपांनी त्यांनी भरलेला हा देव आहे. देव त्यांनी कणाकणात भरलेलाच आहे. म्हणून विश्वाला व्यापून शिल्लक राहिलेला आहे. देव भरला चराचरी, चराचरात त्यांनी व्याप्त असणारा हा परमात्मा, आणि त्याला सगुण निराकार असं म्हणतात. आणि तिसरा त्यांनी देवाचा प्रकार जर पाहायचा ठरला तर तो सगुण साकार. तो सगुण आहे आणि साकार, आकारानं त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून सगुण साकारही होणारा तो परमात्मा आहे. 3 रूप परमात्म्याचे, एकच परमात्मा 3 रूपानं पाहायला जातो. प्रयाग क्षेत्रामध्ये आणि एकदा काय झालं, ऋषी मुनींचा संवाद सुरू झाला. भरद्वाज मुनी तिथे वास्तव्य करतात. भरद्वाज मुनी वसहु प्रयागा, रामायणात वर्णन, पण तिथे त्यांनी वास्तव्य करतात. याज्ञवल्क्य ऋषी आले महाराज, आणि 1 महिनाभर सगळ्या लोकांचा सत्संग झाला. अनेक ऋषी मुनी आले, सगळ्यांचा सत्संग झाला. आणि सत्संग झाल्यानंतर त्यांनी महाराज 1 महिन्याचा कालावधी संपून गेला, आणि सगळे लोक आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले. सगळे लोक जात असताना भरद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य ऋषींना थांबवलं, आणि थांबून त्यानं विनंती केली, महाराज हे सगळे जात आहेत, गोष्ट खरी आहे, पण माझ्या मनात एक शंका शिल्लक राहील. ही शंका तेवढी मला विचारायची आहे. कोण मला सोडून दिली ही शंका? तुमच्याशिवाय मला कोणी समर्थ दिसत नाही. कृपा करा माझ्यावर, माझ्या मनातली त्यांनी शंका घालून टाका. मग म्हणे, विचारा तुम्हाला काय शंका आहे? म्हणे, आम्ही देवाविषयी ऐकतो. तो देव त्यांनी अनेक रूपानं प्रगट होतो, अनेक युगांमध्ये प्रगट होतो. तो सत्ययुगामध्ये प्रगट झाला, तो वराह नरसिंहासारखी रूप धारण करून आला. तो त्रेतायुगामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला, तो राम रूपात प्रगट झाला. मग राम रूपामध्ये देव प्रगट झाला म्हणतात. आणि तो दशरथाच्या घरी जन्माला आला देव, राम रूपाने जन्माला आला देव, आणि दशरथाच्या घरी आला. आम्ही तर त्यांनी वेदाचं चिंतन करत असताना असं पाहिलं की देव हा सगळीकडे व्यापक आहे. देव हा सर्वांच्या हृदयात त्यांनी बसलेला आहे. देव निर्गुण निराकार आहे असं त्यांनी महाराज सांगितलं जातं. तुम्ही म्हणता दशरथाच्या घरी देव जन्माला आला राम रूपामध्ये, ही मला उलगडत नाही. नेमकं कोणता देव खरा समजा? म्हणे, पहिला राम दशरथ का बेटा, दुजा राम घट घट में बैठा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा. 4 प्रकारचे राम सांगितले. कोणता राम त्यांनी खरा समजायचा मला तुम्ही सांगा. मग त्यांनी एका वाक्यात उत्तरे द्या नियमानुसार सांगायला सुरुवात केली. ते म्हणलं, सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठा, सोही राम जगत पसारा, सोही राम सबसे न्यारा. एकच राम आहे, एकच देव आहे महाराज. पण तो देव त्यांनी एवढ्या रूपाने एकटाच नटलेला आहे. देव नटला नाना परी, अनेक प्रकारानं तो देव नटलेला आहे. तो एकच आहे, आणि एक असणारा देव एवढ्या रूपांमध्ये पाहायला मिळतो. सोही राम दशरथ का बेटा, तोच राम दशरथाचा मुलगा झाला. सोही राम घट घट में बैठा, सर्व घट घटात तोच राम भरलेला आहे. माऊली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, हे सर्व घटी राम एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. जसा एकच सूर्य आहे पण सहस्र किरण त्यांनी एकाच वेळेला प्रकाशित करतो, तसा एकच देव आहे पण तो सर्व घटघटात गच्च भरलेला आहे. म्हणून सर्वांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे तोच राम आहे. म्हणून आत्माराम त्याला म्हणायचा. हा आत्माराम. सोही राम घट घट में बैठा. हे सर्वजण आपण घटच आहोत महाराज. घट म्हणजे गाडगे, आणि ब्रह्मदेवानं निर्माण केलेली गाडगे आहे. आणि या गाडग्यामध्ये तो देव वास्तव्य करतो. महत्वाची गोष्ट आहे, तो सगळ्यांचा एकच आहे महाराज. तो कोणी कोणत्या पंथाचा असेल, कोण्या धर्माचा असेल, कोण्या तगणी वर्णाचा असेल, कोण्या आश्रमाचा असेल, कोणाचा मुलगा असेल, कोण कसा असेल, काही असू द्या, ज्याच्यामध्ये त्यांनी महाराज हालचाल आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्य त्यांनी महाराज त्या परमात्म्याच आहे. कोणी माना अगर नका मग, पण चैतन्य मात्र परमात्म्याच आहे. तो आत्मा त्याच्यात कुटस्थ रूपानं वास्तव्य करतो आहे. तो त्यांनी महाराज तिथे स्थिर आहे सर्वांच्या हृदयामध्ये. एरवी सर्वांच्या हृदय देशी
मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. भगवान स्वतःच वर्णन करून सांगतात सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा व्याप्त. म्हणून घट घट मे तोच राम. सोही राम जगत पसारा, तोच संपूर्ण जगताचा पसारा झालेला आहे आणि तोच सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून 3 प्रकारानं तोच पाहिला जातो. जो निर्गुण निराकार रूपानं पाहिला जातो. साधू संतांनी त्याचं निर्गुण निराकार वर्णन करून सांगितलं. मौली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात कसा आहे तो देव. हे सत्य ज्ञानानंद गगनाचे तो सत्य आहे, तो ज्ञान आहे, तो अनंत स्वरूप आहे, तो गगनाचे प्रावरण आहे, नाही रूप वर्ण गुण जेते असा असणारा तो आहे. त्याला निर्गुण निराकार म्हणतात. तोच परमात्मा सगुण निराकार आहे. कसं काय सगुण निराकार आहे. तो सगुण रूपाने दिसतो पण ठराविक आकारात नाही. म्हणून त्याचंही वर्णन साधू संतांनी करून सांगितलं. ते म्हणतात सर्वत्र व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत, हरी हा व्यापक
त्यावेळी फक्त अडकवल्यानंच जर देव भेटत असता तर काही लोक खुटीला अडकून ठेवतात. मग खुटीला अडकून ठेवली माळ, किती वर्षानंतर खुटीला देवाचं दर्शन झालं. हे नरड म्हणजे काय खुटी आहे वय माळ अडकून ठेवायला? फक्त अडकून ठेवायचं झालं म्हणे काम आमचं, घातले आम्ही माळण झाला देव देव, असला नसतो देव. हे टंगळ मंगळ देव देव काय कामाचं नाही. संसारातली माणसं देवाचा विचार करणार नाही, याच्यात काय नवल आहे. आम्ही बुवा झालो, आम्हाला त्यांनी चांगलं झोपा लागतात, आम्हाला भाकरी दणकून जातात, मराठी ढेरे अशा मोठ्याने वाढायला आम्ही त्यांनी आठवड्याला किलो वाढायला लागलो. का बरं माहितीये? आम्हाला काही तळमळ नाही, आम्हाला वाटतच नाही देव भेटावा म्हणून. तुम्हाला पटतंय पण बऱ्याच वेळेला माझं म्हणणं लोकांना पटतं माझं, पण पटून सुद्धा मुंडकं हलवता येत. त्याचं कारण एवढंच आहे, ते खरं असतं. आणि मी खरं बोललो की माझ्या आईला सुद्धा राग येतो, मग लोकांना येणार नाही याच्यात काय नवलं? येणारच ना, राग येण्यासारखंच बोल नाही. मग आईला राग आला तरी मला वाईट वाटत नाही, कारण खरं आहे ना ते, तिला राग येतो येऊ पडता. पण राग जरी येत असला तरी खरं बोलत जावं माणसं. म्हणून त्यांनी अगदी वस्तुस्थिती आहे, ज्याला देव पाहिजे, जो देवाच्या प्राप्तीकरिता तळमळ करतोय, त्याच्या जीवनात अशी अवस्था निर्माण होते. आणि नसलच कळत तर तुकोबारांचं प्रमाण सांगतो, देवाच्या प्राप्तीकरिता त्यांना कशी अवस्था तयार झाली सांगू. हे जीवना वेगळी मासोळी जीवन म्हणजे पाणी आणि मासोळी म्हणजे मासा. पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर मासा किती तासांनी मरतो? तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण? परत विचारू का? पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर मासा किती तासांनी मरतो? अहो तास कशाला लागतील त्याला मरायला? तो बाहेर काढला की तळमळ करतो. हे असे प्रश्न काय विचारावे लागतात? लोक ऐकतात की नाही पाहायला? नाही तर तुम्ही नाही ऐकलं कोणाला सांगायचं? नाही तर फक्त शरीरानं कथेत कीर्तनात येऊन बसायचं, मनानं घरी जायचं आणि भटकून यायचं, सगळीकडे भटकून द्यायचंच नाही कीर्तनकारांना. लोकांना महत्वाची गोष्ट आहे, मग ते मुद्द्यावरच आले पाहिजे आणि त्याने ऐकलंच पाहिजे बळजबरी. नाही तर कशाला 2 तास जीवनातले खर्च करायचे? ज्यांना त्यांनी 2 तास खर्च केल्यासारखे वाटत नसतील, पण आम्हाला वाटतात ना खर्च केल्यासारखे, क्षणभरही व्हायला जाऊ नये, अखंड भगवंताचं चिंतन करा. लक्षपूर्वक ऐका. मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्यांनी म्हणत काही क्षणात मरतो, मरताना तरफड करतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, हे भगवंता केव्हा मला भेटशील. अशी अवस्था त्यांनी म्हणत भगवंताच्या प्राप्तीकरिता व्हावी लागते. हे त्यांनी अंतकरणापासून भगवंताची आस लागलेली मंडळी आणि ते देवाला शोधण्याकरिता निघालेले आहेत. त्यांना देव शोधायचा. त्यांना सर्वप्रथम त्यांनी देव दिसला. तो देव कळाला म्हणे काय? तो देव वैकुंठात राहतो, तो साकेत धामात राहतो, तो गोलोक धामात राहतो, तो कैलासात राहतो. असा देव त्यांनी सगळ्यात आधी दिसला. तो जाणवला. मग त्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास सुरू केला. मग ज्यावेळेला जास्त त्यांनी म्हणत त्याच्यात उतरायला सुरुवात केली, देव देव म्हणत मग त्यांनी कोणीतरी सांगणारा भेटला. तो म्हणला अरे एवढा लांब जायची काय गरज आहे? तोच देव त्यांनी सगळीकडे गच्च भरलेला आहे, तो कणाकणात त्यांनी गच्च भरलेला आहे. त्याला जरा कणाकणात पाहायला सुरुवात करतो, इथंच दिसेल. मग त्याला कणाकणात शोधायचा प्रयत्न केला, पण कणाकणात दिसेना मला, तो सापडेल. मग अजून कोणीतरी सांगणारा भेटला आणि त्या सांगणाऱ्याने सांगितलं वेड्या, तुला जर बाहेरचा देव पाहायचा असेल तर आधी तुला आतला देव पाहावा लागेल, जो आतमध्ये भरलेला आहे. आतल्या देवाचं ज्ञान झालं की बाहेरचा देव सहजच कळेल. आणि बाहेरचा देव कळाल्यानंतर काहीच काम शिल्लक राहणार नाही. मग तो जो तिसरा देव सांगितला सगुण साकार, त्याच्या भेटीची आस अंतकरणात निर्माण होईल. म्हणून आधी सगळ्यात आधी जर देव शोधायचा असेल तर बाहेर फिरण्यापेक्षा, बाहेर पाहण्यापेक्षा त्यांना आत डोकावून पाहावं. त्याच्या आत देव भरलेला आहे. मग देव पाहावया गेलो, तेथे देवाचे होऊन ठेलो, तिथं देवच होऊन राहिलो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जी माणसं देव शोधण्याकरिता निघाले त्यांना बाहेर देव नंतर भेटला गोष्ट खरी आहे, पण आधी आतला शोधावा लागतो.
आणि आज ज्या दिवशी सापडला त्या दिवशी बाहेर दिसू लागला. झाला अंगे देव होईल आपण तयास हे जन अवघे देव. जो स्वतः देव झाला त्याला जगामध्ये देव दिसला. म्हणून त्यांनी सर्व भूतमात्रांमध्ये देव जर पाहायचा असेल आधी आपल्यातला देव पाहावा लागेल. म्हणून सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसोनिया ठाव अहंतेचा. प्रमाण जास्त देऊन त्यांनी वेळ घालावा वाटत नाही, पण काय माहितीये का आमचं घसा खराब झालेला आहे जास्त बोलून बोलून. आणि डॉक्टरांनी आणखी काय काय सांगितलं, जर जास्त बोलला तर बोलणंच बंद होत आहे. म्हणून उपाय सांगितला कोरडा पडता का म्हणे पाणी पिलं पाहिजे. मग पाणी पिण्यापुरतच प्रमाण देतो आम्ही. नाहीला जातं काय करावं त्याच्यात. देवाचं संप्रदायाच्या नियमानुसार पाहिलं तर कीर्तनात खाणं पिणं वर जास्त, पाणी सुद्धा नाही पिलं पाहिजे. पण देव जोडे तरी करावा आधार. हे कीर्तनात पाणी पिल्यानंतर मला नरकात जावं लागत असेल भगवंताचं कीर्तन करून, त्याच्यात जर मी पाणी पितोय म्हणून जर एखादा मला म्हणेल तू नरकात जाशील, मी 1000 जन्म नरकात राहायची तयारी अंतकरणात ठेवू नये. 1000 जन्म जरी नरकात जावं लागलं तरी चालेल, पण हे कीर्तन सोडायचं नाही. पाणी पिईन त्याच्यात आणि भगवंताचं चिंतनच करेन. महत्वाची गोष्ट. काही नियम आहेत संप्रदायाचे, पण आता मला प्यावं लागतं. मी काय करू त्याला. नाही जर पिलं तर उद्या माझं बोलणं बंद होईल आणि ते बंद झालं तर मला भगवंताचं चिंतन नाही करता यायचं. लोक ज्याच्या त्याच्या घरी राहतील आनंदात, माझा जीव जागेवर तळमळ करेल. म्हणून पितोय पाणी मी असू द्या. म्हणून परमात्मा जर त्यांनी भेटावा असं वाटत असेल तर आधी आत शोधलं पाहिजे, मग त्यांनी बाहेर दिसेल. म्हणून त्यांनी सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहता येईल, पण केव्हा. ओसोनिया ठाव अहंतेचा. मी कोण आहे याचं आधी ज्ञान शोधलं पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे आधी विचारायचा. आणि त्या दिवशी मी कोण आहे हे विचाराल त्या दिवशी त्यांनी महाराज उत्तर येईल की मी त्यांनी कोण आहे. मी वासुदेव स्वरूप आहे हे कळतं, पण विचारल्यानंतर कळतं. महाराज वर्णन करून सांगतात वासुदेव तत्व. वासुदेव शब्दाचा अर्थ तो जो सर्व ठिकाणी वास्तव्याला राहतो त्याचं नाव आहे वासुदेव. तो वासुदेव मीच आहे हे त्यांनी कळेल. तत्वता. तत्व तत् नामते आणि त्वम म्हणजे तू. ते तू आहेस असं कोण सांगेल. कळो येईल विचारीचा. कोणाला तरी विचारलं, कोणाला विचारल्यावर कळेल. ज्यांना ठाऊक आहे त्यांना विचारलं पाहिजे. कोणाला ठाऊक आहे ठाऊक कसा भाग्या संता. जे भाग्यवान संत आहेत त्यांना ते ठाऊक आहे. आणि मग ते सांगतील की बाबा ज्या देवाच्या शोधाकरिता तू निघालास तो देव तूच आहेस. मग ते महावाक्याचा उपदेश करतील. ते म्हणतील तत्त्वम अशी. वेदामध्ये वाक्य सांगितले की नाही महाराज. त्या वाक्यामध्ये केवल वाक्य त्यांनी आहेत. केवल वाक्य. या केवल वाक्यामध्ये 2 प्रकारचे वाक्य तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अवघड असू द्या पण हे कधी ऐकणार आहोत. कीर्तनात 2 तास त्यांनी महाराज हिंगणांग चिंगणांग गप्पा गोष्टी करून त्यांनी महाराज विनोद त्यांनी सांगायचे. लोक म्हणायचं फार चांगलं झालं. विनोद तो कुठं ऐकता येतात महाराज दुसरीकडे सुद्धा. कीर्तन काय विनोद सांगायची जागा आहे. म्हणून ते त्याच्याकरिता कीर्तन नाही, हे काहीतरी पदरात पाडून घेता आलं पाहिजे. महत्वाची गोष्ट. 2 वाक्य आहेत वेदामध्ये. एक केवळ वाक्यातले 2 भाग आहेत. एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय. ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं वर्णन किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन आहे त्याला अवांतर वाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्मा एकच आहे असं सांगितलं जातं त्याला महावाक्य म्हणायचं.
म्हणून जेव्हा संत आपल्या जीवनात प्राप्त होतील आणि ते संत तागणी महाराज आपल्या जीवनात प्राप्त होऊन आपल्याला उपदेश करतील कशाचा स्वतःच्या स्वरूपाचा. आपण अनादिकालापासून अविद्येच्या निद्रेत झोपलेलो आहोत. मौली ज्ञानोबा सांगतात तैसा अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा आणि भोगित होता प्रबुद्ध अनादिकालापासून तो त्यांनी भोगतोय अविद्येच्या निद्रेमध्ये. तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा श्रीगुरु त्याच्या जीवनात प्राप्त होतात. त्याला त्यांनी अशा पद्धतीने कुरवाळतात. त्याला सांगतात की बाबा ते ब्रह्म तू आहेस महावाक्याचे नावे. आणि मग त्याला कळतं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे हा बोध त्याच्या अंतःकरणामध्ये ठसावतो. मग तो त्यांनी सहजच म्हणू शकतो मी तो वासुदेव तत्वता. मग त्याला आपोआपच कळतं मी वासुदेव स्वरूप. ज्या दिवशी स्वतःच्या देवत्वाची जाणीव होते आणि त्या दिवशी एक दृष्टी प्राप्त होते त्याची जी दृष्टी आहे ना ती व्यापक दृष्टी होते. त्या दृष्टीत देव उतरतो आणि त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर कानाकानात देवच देव दिसतो. मला देवाचं दुसरं काही दिसत असेल त्याला सगळीकडे देव दिसतो जो स्वतः देव झाला. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला. जो स्वतः देव झाला आणि त्यानं जर पाहायला सुरुवात केली तर सगळीकडे देवच देव. मग वाढ धाकुटे न म्हणते सजीव निर्जीव नेनती देखलिया वस्तू ते उजलोटे मीच म्हणून. म्हणून त्यांनी महाराज त्याला त्यांनी कणाकणात देव दिसतो. त्याला त्यांनी महाराज दगडा मातीत देव दिसतो. त्याला त्यांनी महाराज जनावरांमध्ये प्राण्यांमध्ये देव दिसतो. भूतमात्रांमध्ये देव दिसतो. त्याला माणसात देव दिसतो. त्याला त्यांनी महाराज सगळीकडे देवच देव. देवा वाचून दुसरं काय दिसत विठ्ठल ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची किंवा अजून प्रमाणे विठ्ठल विस्तारला जनी. सप्तही पाताळे वरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. हे सगळे प्रमाण आपण पाहतो की नाही. सर्वत्र विठ्ठलच विठ्ठल आहे नाम परमात्माच आहे. कणाकणात परमात्मा व्याप्त आहे. पण हा कणाकणातला परमात्मा दिसेल किंवा जेव्हा आतमध्ये त्यागणी मला तो परमात्मा प्रगट होईल. तुम्ही ऐकतात ना पण लक्षपूर्वक मला या देवापासून त्या देवापर्यंत जायचं. देव एकच आहे पण त्याची रूप आहेत. 3 रूप आपण त्यांनी पाहतो. पहिलं रूप आपण पाहिलं आत्मस्वरूप देव. दुसरा देव आपण पाहतो कणाकणात व्यापक असणारा देव. आणि तिसरा देव आपण पाहतो सगुण साकार असणारा देव. मग पहिला देव तर आपण पाहिला श्री गुरु कृपेने कळालं ते ब्रह्म तू आहेस. मग आपल्यातला देव आपल्याला कळाला. ज्याला स्वतः मधला देव कळाला त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि तो जगाच्या ठिकाणी आंधळा झाला. मला सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाले जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते टाकिली पात्र झोळी धर्माशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद. महाराज वर्णन करून सांगतात ही दृष्टी प्राप्त व्हावी लागेल. ही दृष्टी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी जगातला देव दिसेल. खंत आहे महाराज. खंत सांगतो खंत एवढीच आहे की लोकांना कानाकानात देव दिसत नाही. सांगितलं जातं मला सगळे लोक म्हणतात. आता हे जे मी बडबड तुमच्या समोर करून दाखवले की आत्मा देव आहे कानाकानात देव आहे किती लोकांना माहित नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळेजण त्यांनी सांगतात सगळ्या लोकांना माहिती आहे सगळीकडे देव भरलाय. सहज बोलता बोलता गप्पा मारता लोक म्हणतात देव तर सगळीकडेच भरलेला. पण सगळीकडे जरी भरला असला तरी फक्त भरला हे कळून चालणार नाही. दिसावं लागेल. मग म्हणण्यापेक्षा दिसला पाहिजे. किती लोकांना कानाकानात दिसतो हे सांगा.
किती लोकांना कणाकणात दिसतो, बरं जाऊ द्या, कणाकणात दिसला नाही, निदान प्राणी मात्रांमध्ये तरी दिसावा ना. प्राणी मात्रांमध्ये सुद्धा दिसत नाही. जाऊ द्या, प्राणी मात्रांमध्ये नाही दिसला, माणसांमध्ये तर दिसावा ना निदान. फक्त माणसांमध्ये, माणसातही दिसत नाही. जाऊ द्या, बाकीच्या माणसांमध्ये नाही दिसला, बाहेरच्या लोकांमध्ये नाही दिसला. आपल्या परिवारात जेवढे 5-10 माणसं आहेत तेवढ्या माणसात तर दिसावं निदान देव. घरातल्या लोकांमध्ये त्याच्यातही दिसत नाही. बरं जाऊ दे, त्याच्यात नका दिसाना. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्या आईबापात तर दिसावं ना, पण त्याच्यातही दिसत नाही. लोक त्याला लाथा घालतात. का लाथा घालतात? देव दिसला असता तर लाथा घातली असते का आई बापाला? आज वाईट परिस्थिती आहे महाराजी, सांगण्याची गरज आहे. फार शहाजूतपणा लोकांच्या समोर दाखवायचा, लोकांना सांगायचं, घरात आई बापाला लाथा घालायच्या. त्याला मूर्ख म्हणतात. माऊली ज्ञानोबा मूर्खाची व्याख्या मूर्ख म्हणून त्याला सांगितली. ते म्हणतात, नाहीतरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, आणि विश्वभरे आदरा मूर्ख जायचा. तो मूर्खच आहे महाराज. घरी आई बापा बरोबर नीट बोलत नाही, आणि लोक त्याच्या पाया पडतात आणि त्याला महाराज म्हणतात, आणि बाकीचं अमुक ढमुक सगळं सांगितलं जातं. विश्वभरे आदरा, विश्वात आदराला प्राप्त झाला, पण तो मूर्ख आहे. माऊलींचे शब्द आधी सांगितले, पण नाही तर बऱ्याच वेळेला जर प्रमाण नाही सांगितलं ना महाराज, असं जर बोललं तर मला यायची शक्यता असते, म्हणून सप्रमाण बोलत जा. पण आधी प्रमाण सांगितलं, मग तो मूर्खच आहे. म्हणे पाच दिसला तर त्यांनी महाराज आधी मायबापांमध्ये बघावा, मग हळूहळू परिवारात बघावा, मग परिवारात दिसलं की हळूहळू त्यांनी नातेवाईकांमध्ये बघावं, मग हळूहळू सगळ्या माणसांमध्ये बघावं, मग हळूहळू प्राणी मात्रांमध्ये बघावं, आणि मग कणाकणात व्याप्त असणारा बघावा. पाहण्याची दृष्टी प्राप्त व्हावी, आणि हळूहळू त्याला पाहत चाल. नाथ महाराजांनी त्यांनी महाराज काशीवरून पाणी आणलं आणि रामेश्वराला घालण्याकरिता निघाले. देवानं परीक्षा पाहिली. देवानं काय केलं? देवानं गाढवाचं रूप धारण केलं, आणि गाढवाचं रूप धारण करून वाळवंटात पाणी पाणी करत अग्नी गाढव हातपाय फिरू लागले. नाथाने कावड घेऊन रामेश्वराला निघाले होते. थांबले ना महाराज तिथेच. गायगायने जवळ गेले, कावड खाली टेकवली. वास्तविक पाहता कावड खाली टेकवायची नसते, ठिकाण्यावर जाऊस तर खाली टेकवली, खाली बसले, मांडीवर गाढवाचं मस्तक घेतलं आणि कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं. लोक म्हणले, बघा हे बावलं, रामेश्वरला पाणी वाचायचं आणि इथंच लागले गाढवाला पाजायला, काय करायचं? अहो असं काय करतात? रामेश्वराला नाही यायचं का? नाथ महाराज म्हणले, माझा रामेश्वर इथंच आहे, तुम्हाला कुठे दिसत असेल बघा. म्हणजे त्या साधू संतांना प्राणी मात्रात देव दिसला. आपण त्याच्या विरुद्ध आहोत. आपल्याला माणसात प्राणी दिसतात. हा वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबरायांना रेड्यात देव दिसला. ते जयदेव स्वामी होते ना, त्यांना घोड्यात देव दिसला. जगमित्र नागा होते, त्यांना वाघात देव दिसला. नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळू लागले. त्याच्यानंतर त्यांनी महाराज तुकोबरायांना बैलात देव दिसला, नाथांना गाढवात देव दिसला. किती प्रमाण सांग. या सगळ्या साधू संतांना प्राणी मात्रात देव दिसला. आणि आपल्याला माणसात प्राणी दिसतात, निदान माणसात माणूस तरी दिसावं ना. सगळ्यात मोठा धर्म तर हाच आहे महाराज, की माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागावं. धर्मच आहे. तर लोक माणसालाच माणूस म्हणायला तयार नाही. देव कधी म्हणतील माणसाला? महत्वाची गोष्ट आहे ना. माणसाला काही म्हणतात, एखाद्याला जर फारच समजून सांगितलं कळालं नाही, त्याला राघव हे गाढवा इकडे, माणसाला गाढव म्हणतात. एखादा फारच जड डोक्याचा असला तर हे टोनग्या, समजत नाही का तुला? माणसाला टोनगा म्हणतात. माणसाला बैल म्हणतात, टोनगा म्हणतात, गाढव म्हणतात. आमच्या नगरची भांडणं कधी जर तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला माहित नाही. नगरी लोक फार डेंजर भांडतात महाराज. आम्ही नगरच्या जवळ आहोत ना, फार चास म्हणजे आमचं 10-12 किलोमीटर. जर भांडायला लागले 2 नगरची माणसं अशी उभे राहत असत, आणि भांडण विकोपाला गेल्यावर एकमेकांकडे कुत्र्या, माणसाला पुत्रा म्हणतात. महत्वाची नगरी भाषा आहे थोडीशी आमची, ऐकण्यासारखं आहे महाराज. का सांगतोय कशाकरिता? अहो लोक माणसात देव पाहायचं लांबच राहिलं, माणूस सुद्धा पाहत नाही. त्याच्यात गाढव, कुत्रा, बैल हे सगळे त्यांनी महाराज प्राणी दिसतात. अरे पण का? हे का दिसतात? त्याचं कारण फक्त आली नाही त्याचं नाव आहे नजर, फक्त झालं नाही त्याचं नाव आहे ज्ञान. माणसामध्ये केव्हा देव दिसेल? जेव्हा आपल्यातला देव कळेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मायबाप देव देव म्हणून जर फिरत असाल, देव जर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर बाहेर शोधू नका. आपल्या जवळ आहे देव. आपल्या जवळच्या देवाला आधी शोधा, त्याला प्राप्त करून घ्या. संत कृपेनं, श्रीगुरु कृपेनं त्याला ओळखा, आणि तो ओळखू आला रे आला की मग सगळ्यांमध्ये देव पाहायला मिळेल. मग प्राणी मात्रांमध्ये देव दिसेल. ती खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते मानचे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. फार पोथ्या वाचल्या, फार वाऱ्या केल्या, फार सत्य जोडले म्हणजे काय परमार्थ होतो असा त्याचा अर्थ होतो का? अजिबात नाही. परमार्थ म्हणजे काय? अरे एखाद्या भुकेलेला अन्न देता आलं नाही, तहानल्या माणसाला कधी पाणी पाजण्याची दानच झाली नाही, आणि एवढा मोठा गंध कपाळाला लावला, एवढी मोठी माळ गळ्यात घातली, केवढ्याला माळा असतात.
फेकून मारली तर कान फुटल एखाद्याचा, अशा माळा असतात गळ्यामध्ये. आणि तहानलेल्याला पाणी पाजित नाहीत, भुकेलेला कधी अन्न खायला देत नाहीत. हे पारमार्थिक आहेत का? अजिबात पारमार्थिक यांना म्हणायचं नाही. परमार्थ बाहेरून दाखवाय करता नसतो, परमार्थ तर आत उतरलेला पाहिजे. हा ओरिजिनल प्रॅक्टिकल परमार्थ आहे महाराज. याच्यात देव बघा आणि देव पाहून त्याला त्यांनी महाराज सामोरं जा, त्याची भक्ती करा. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग पुढच्या देवाकडे पदार्पण करा, मग पुढची वाटचाल सुरू करा. ज्याला स्वतःतला देव कळाला त्याला जगात देव दिसतो, आणि ज्याला जगात देव दिसू लागला तो त्याने महाराज अद्वैत स्थितीला प्राप्त होतो. आणि तिथे त्याला आवडत नाही महाराज. तो म्हणतो अद्वैती तो नाही माझे समाधान, नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. देवा अद्वैतच समाधान वाटत नाही रे. मी देव आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणून त्यांनी तिथंच राहायचं आणि त्याच त्यांनी महिमेमध्ये मस्त राहायचं. देवा मला पटत नाही रे ते राहणं. तिथं मला स्थिरता प्राप्त झाली पण समाधान प्राप्त होत नाही. मग समाधानाकरता काय केलं पाहिजे? देव होऊन देवाचे भजन केलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज देव झाले स्वतः आणि मग देवाचे भजन करू लागले. शिवो भूत्वा शिवम यजेत, स्वतः शिवस्वरूप झाले, स्वतः देव स्वरूप झाले. आणि देव होऊन त्यांनी महाराज त्या देवाला समोर त्यांनी सगुण साकार करून उभं केलं. ब्रह्मज्ञानाच्या भूमिकेत गेले आणि ब्रह्मज्ञानाला लात मारली महाराज. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहेसे करी, मी भक्त असावं तू माझा देव असावास, असं काहीतरी कर, अशी त्याला विनंती केली. त्याला म्हणले न लगे हे मद तुझे ब्रह्मज्ञान, गोजरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना, गेला वचना विसरोनिया. ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्म शब्दाचा अर्थ आधी कळायला पाहिजे. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ब्रह्म हा जो शब्द आहे ना, हा व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही, आणि त्या व्रीही धातूचा अर्थ असा तो व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. मग त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देशभेद नाही, कालभेद नाही, वस्तुभेद नाही. सगळ्या देशामध्ये जे व्याप्त आहे, भारतात आहे, पाकिस्तानात आहे, अफगाणिस्तानात आहे, अमेरिकेत आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, सगळ्या देशांमध्ये व्याप्त आहे. नवे कणाकणात व्याप्त आहे. देशभेद नाही. त्याच्या ठिकाणी कालभेद नाही. तो काल होता, आज होता, उद्या पण आहे. कालभेद नाही. त्याच्यामध्ये वस्तुभेद नाही. सगळ्या वस्तूंमध्ये आहे. प्रत्येक वस्तू वस्तूत भरलेला आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी जे व्याप्त आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. म्हणजे ब्रह्म त्यांनी कळालं पाहिजे. मला सांगत असताना लिहावं कसं हे सुद्धा लोकांना कळत नाही. ह ल म लावायचं का म ल ह लावायचं, ब्रह्म लिहिता. म्हणून ते कागदावर सुद्धा लिहिता येत नाही तर त्याचं ज्ञान केव्हा होईल? आणि त्याचं ज्ञानच नाही झालं तर नको केव्हा म्हणता येईल? महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कंबर बांधल्यावर छाप मध्ये म्हणतो नको ब्रह्मज्ञान. अरे तुला मिळू दे ना आधी प्राप्त करून घ्यायचं, मग नको म्हणायचं. प्राप्तीपूर्वक त्यांनी नकार महत्वाचा आहे महाराज. प्राप्त न होता जर नाही म्हणायला लागलं तर त्याचा काय उपयोग आहे? तुकोबारांना प्राप्त झालं आणि मग म्हणतात नको ब्रह्मज्ञान. तुकोबारांना प्राप्त झालं, तुकोबारांना कळालं व्यापक असणारं परमात्मा तत्व, त्यांना कळालं कानाकानात व्यापक आहे तो देव, त्यांना कळालं माझा आत्माच देव आहे, त्यांना कळालं सर्वत्र देवच देव आहे, देवातून काही शिल्लक नाही. याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. आणि या ब्रह्मज्ञानाकरिताच आपण जन्माला आलो. आपण माणूस का झालो? हे ब्रह्मज्ञान मिळवण्याकरिताच. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मी आरडाओरडा करून घसा कोरडा करतोय. कशाकरिता? मला वाटतं तुम्ही ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. एक शब्दही वावगा बोलत नाही आणि एक मिनिटही तुमचा त्याने व्यर्थ व्हायला जाऊ देत नाही. लक्षपूर्वक आहे. महत्वाचं सांगतो. माणसाचं शरीर देवाने कशाकरिता दिले? हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिताच दिले. जर आपल्याला माणसाचं शरीर प्राप्त झालंय आणि आपण या व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर त्यांनी महाराज ते माणसाचं शरीर मिळूनही काही उपयोग करून घेतला नाही. ज्याला माणसाचं शरीर मिळालं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही त्याला साधू संत गाढव म्हणतात. प्रमाण सांगू का? आधी प्रमाण सांगितलं बरं असतं. ते म्हणतात पाओन या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धबजाना पुत्से विनदो पायी. परत म्हणू का? पाओन या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धबजाना पुत्से विनदो पायी. माणसाचा जन्म प्राप्त करून सुद्धा ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तो बिगर शब्दाचा आणि दोन पायाचा गाढव आहे असं नाथ महाराज म्हणतात.
बरोबर आहे की नाही? महत्वाची गोष्ट आहे. मग आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे. पण हे शरीर ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरताच मिळालेलं आहे माणसाचं शरीर. पण याच्यातच ब्रह्मज्ञान मिळवता येतं. आणि मग ब्रह्मज्ञान मिळून थांबावं ना, साधू संत थांबले नाहीत महाराज. मग त्याच्या पुढच्या मुद्द्यात पदार्पण केलं. अद्वैत स्थितीला प्राप्त झाले, पण तिथं समाधान नाही. अद्वैती तो नाही माझी समाधान, अद्वैतात समाधान वाटत नाही. मग गोड हे चरण तुझी सेवा, तुझ्या चरणांची सेवा करावी असं मला वाटतं. म्हणून हे भगवंता, तू सगुण साकार होऊन आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो. म्हणून अट्टहास केला त्याच्या सगुण रूपाला पाहण्याचा, आणि मग परमात्मा त्यांच्या समोर सगुण रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याच्या भेटीची आस जीवनामध्ये लागली. भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. हे कधी कृपा करिसी नेने, कधी कृपा करिसी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. कधी कृपा करीसी नेने, मज दिनाचे धावणे. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझे. अनेक प्रमाण सांगता येतील. भेटी करता भगवंताच्या आस लागली, आणि मग सर्वस्व त्याने भगवंताला देऊन टाकलं. आणि मग त्याने मला त्या सगुण साकार रूपाची प्राप्ती करून घेतली. तो सगुण साकार देव आपलासा करून घेतला. महत्वाची गोष्ट. या मुद्द्यापर्यंत येण्याकरिता त्यांना आधी कणाकणातला देव पाहावा लागला. त्या कणाकणातल्या देवाला पाहण्याकरिता त्यांना आधी स्वतःतला देव पाहावा लागला. 3 प्रकारचा. जर आपल्याला देवच हवा असेल, तुम्हाला माझं म्हणणं कळतंय ना, पण महत्वाची गोष्ट, ज्याला हवा असेल त्यानं कान उंच करून ऐका आणि लक्ष देऊन ऐका. ज्याचा परमार्थ बरोबर देवाच्या प्राप्ती करीत आहे त्यानं ऐका. त्याला विनंती करून मी सांगतोय की त्यांनी वेळ वायाला चाललाय, जीवन वायाला चाललंय, आयुष्य त्यांनी वायाला चाललंय, एक एक दिवस त्यांनी वायाला चाललाय. आणि तो देव जर प्राप्त नाही झाला तर काय आपण करणार आहोत? देव जर त्यांनी हातात सापडला नाही, आपल्याला धरताच आला नाही, मग काय करणार आहोत? मग तो देव धरण्याकरिता काय केलं पाहिजे? आधी श्री गुरूंच्या माध्यमातून आपल्यातला देव जाणार, मग तो जाणून घेतल्यानंतर दुसऱ्या देवात पदार्पण करा. तो त्यांनी कणाकणात व्याप्त आहे, त्याला कणाकणात बघा. आणि मग तो कणाकणात दिसल्यानंतर पुढची मजल मारा आणि त्याला सगुण साकार करून तुमच्या समोर उभं करा. सगळ्या संतांनी असंच केलं. आधी स्वतःला जाणलं, मग कणाकणात त्यांनी परमात्म्याला त्यांनी पाहिलं, त्याला ओळखलं, आणि मग तो सगुण साकार करून पाहण्याचा भाव पोटात निर्माण केला. आणि मग त्या भावापोटी परमात्मा त्यांच्या समोर उभा राहिला. आणि उभं राहिल्यानंतर या संतांनी त्याच्या चरणाला मिठी घातली, नवे देवच धरला. तो त्यांनी धरून ठेवला, साठवला. महाराज हृदयबंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला, त्याला कोंडूनच ठेवला, साठवला हृदयामध्ये. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याने हृदयात साठवला. तो त्यांनी हृदयात बंद करून ठेवला. महत्वाची गोष्ट आहे महाराज. साठविला राहे हृदय संपुष्टी, हृदयाच्या संपुष्टामध्ये त्यांनी महाराज साठवला जातो. संपुष्ट आहे हृदय पेटी, आणि करुणी पोटी साठवू. कितीतरी प्रमाण सांगता येतील. त्या सगळ्या लोकांनी देव धरला आणि धरून त्यांनी महाराज पोटामध्ये साठवला. आणि तो साठवून त्यांनी महाराज समाधानी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आपण जी साधना करतो तीच साधना ते करत होते. तुकोबारांनी पण कीर्तन केली, प्रवचन केली, कथा केल्या. तुकोबारांनी वारी केली, तुकोबारांनी एकादशी धरली, तुकोबारांनी भजन केलं, तुकोबारांनी ग्रंथ वाचले. सगळे साधन तुकोबारांनी केले. पण याच साधनांच्या माध्यमातून त्यांना त्यांनी मला समाधान प्राप्त झालं. आणि तीच साधना आपण करून आपल्याला समाधान प्राप्त होत. का बरं माहिती आहे का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सरळ सरळ मुद्दा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आपण वारी करतो की नाही? तुकोबारांनी केली की नाही? केली. मग त्यांच्या वारीत आणि आपल्या वारीत काय फरक आहे? आपणही वारी करतो महाराज, पण त्यांच्यासारखी नाही. ते अंतकरणापासून घरातून निघतानाच पडशी पताक खांद्यावर टाकल्यावर मनात विचार करून चालतात की देवाला भेटायला जायचं. आज किती वारकरी असे आहेत सांगा बरं? घरातून निघताना म्हणतात की आता जाईन आणि पांडुरंगाला भेटूनच येईन. कोणाला वाटतंय सांगा पांडुरंगाला भेटायला निघालो? काहीच नाही. उलट दिंडीनं चालत, रस्त्यानं चालत असताना पताकांच्या पुढे त्यांनी मारत चालतात टोळक्याने.
त्याला म्हणायचं पापाचे कळप नका म्हणून जाऊ दे. दिंडी सोडायची पुढे चालायचं महाराज, टोळक्यानेच पुढे चालायचं. अशी त्यांनी महाराज वारीत चालणारे माणसं, अशी काही माणसं वारीत चालणारे आहेत. खरं सांगतो मा तुमच्या समोर मोठ्या माणसासमोर त्यांनी बोलू नये जास्त दाट. पण आता मी तोंडाळा आहे, असा मला असं वात्रट बोलायची सवय लागली. पण आता मी काय करू त्याला. काही लोकांना घरी व्याभिचार करता येत नाही म्हणून त्यांनी महाराज दिंडीत व्याभिचार करायला जातात. व्याभिचार करण्याची सामुग्री सुद्धा घेऊन जातात दिंडीत व्याभिचार. काही लोक दिंडीत त्यांनी चालतात आणि हातभर धूर काढतात महाराज. शंकर सोसायटी तिथं त्यांनी महाराज जाऊन काय काय घाण करतात काय सांगायचं. आणि वारीलाच घ्या लोकांना सांगतात वारीला चाललो, वारीला जातो म्हणून घरी सांगून जातात. आणि अशा लोकांना देव भेटेल. ती वारी करत नाहीत, ते करतात तुकोबऱ्याने केली नाही पण अशी नाही केली म्हणून त्यांना देव भेटला. लोक कीर्तनाला जातात. कीर्तन त्यांनी कसं केलं पाहिजे माहिती आहे. कीर्तनाचे काही नियम माहिती आहेत. भक्ती प्रेमा विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तनाची मर्यादा आहे. नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, ही संतांच्या घरची कीर्तनाची मर्यादा आहे. काय आपण कीर्तन करतो आहोत, हे जर आपण त्यांनी असंच टंगळ मंगळ करत असलो तर देव भेटेल या कीर्तनानं? अजिबात नाही भेटणार. लोक भजन करत नाहीत का? करतात ना महाराज भजन. एखाद्याच्या घरी 12वी 5वीचं भजन असलं की त्याला आधी धाकच पडतो. भजनी बोलायची म्हणजे सामुग्री आणावी लागेल. सगळ्या भजनांच्या मध्ये ताट आणून ठेवावं लागतं, त्याच्यात त्या पुढे आणून ठेवाव्या लागतात. ज्याला गाढवं सुद्धा खात नाही ते पुढीत भरून विकलं जातं, ते समोर आणून ठेवायचं. आणखी काय काय त्यांनी महाराज त्याच्यात धूर काढायचं साहित्य आणून ठेवायचं. त्याला धाकच पडतो महाराज ज्याला भजन ठेवायचं त्या. मग भजनामधला त्यांनी मधली सुट्टी झाली, विठोर रखमाई बुक्का लावायला लागली की मग त्याला चहा पाजायचा. मग त्याला सगळं त्यांनी आणून द्यायचं आणि वरून भजन म्हणायचं. ह्या मोठ्याने करत त्यांनी भजन म्हणा सुरुवात. थोड्या वेळ थांबलं की म्हणायचं दुसऱ्या गावातलं भजनी आला असलं की म्हणायचं त्याला तोंड तरी उचकून दिलं काय. म्हणजे भजन कशा करता, देवा करता का त्याचं तोंड बंद कराय करता. सरळ गोष्ट आहे. फक्त फरक एवढाच आहे, मी खरं बोलतो आणि सगळ्या लोकांसमोर कंबर बांधून माईक मधून जाहीर खरं बोलतो. का खरं बोलतोय त्याचं कारण लोकांनी जागं झालं पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्यांनी खरी वारी काय आहे लक्षात घेतली पाहिजे. खरं कीर्तन कशाला म्हणायचं लक्षात घेतलं पाहिजे. खरं भजन कशाला म्हणायचं लक्षात घेतलं पाहिजे. खरी एकादशी कशाला म्हणायची. एकादशी दशमी पासूनच सुरू होते. आदल्या दिवशी एक भुक्त राहायचं, एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं आणि द्वादशीच्या दिवशी पुन्हा एक भुक्त राहायचे. खरी एकादशी. आज एकादशी उद्या असली की आजच बायको म्हणते लवकर जास्त खाऊन घ्या, संध्याकाळी 2 चतकोरा जास्त टाकते, ते म्हणजे उद्या एकादशी आहे म्हणजे आज 2 पुन्हा आणतो. आणि एकादशीच्या दिवशी सकाळपासूनच सुरू होतो. लगेच ताबडतोब त्यांनी चहा पाणी दूध, लगेच ताबडतोब सफरचंद, मग वेपर्स, त्याच्यानंतर राजगिरा, त्याच्यानंतर अजून त्यांनी साबुदाणा 3 किलो, मग रताळे, मग बटाटे सगळे चांगले लागतं. दिवसभर खाण्याचं दणकून. आणि ती एकादशी त्यांनी होऊन गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी परत बायकोनं म्हणायचं लवकर खाऊन घ्या बरं निहारी, कालची एकादशी आहे, याची एकादशी. अशा एकादशीने देव भेटत असतो काय? हे साधन नाही का मला तुम्ही सांगा. अहो त्यांची पण साधना आणि आपली पण साधना, पण एवढी साधना त्यांनी दोघांची सारखी असून सुद्धा त्याच्यात त्यांना देव भेटला आणि आपल्याला भेटला नाही. फरक आहे. त्यांना देव भेटला याच साधना. त्याने काय साधन केलं? त्यांनी कीर्तन केलं. नित्य करीतो कीर्तन, हेच माझे अनुष्ठान. तुकोबारायला ते म्हणतात चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. हे साधना आहे माझ्या जीवनामध्ये. कीर्तन ही साधना आहे. तुकोबाराने हीच साधना केली आणि या साधनेने त्यांना देव भेटला. आणि मी कीर्तन करून करून मरायला लागलो, अजून मला भेटत नाही का? माझ्या साधनेमध्ये दोष आहे, माझ्या साधनेमध्ये किलमिश आहे. या किलमिशाना युक्त मी साधना करतोय म्हणून मला समाधान आहे. माझ्या तोंडावर कायमच 12 वाजलेले आणि ते अखंड समाधान आहे. जशी गाय त्यांनी महाराज गवत खाते आणि खाल्ल्यानंतर त्यांनी महाराज परत त्याचं रवंथ करते आणि रवंथ केल्यानंतर झाडाखाली सावलीत शांतपणे बसते, त्यावेळेस तिच्या मुखारविंदाकडे बघा, तिच्या चेहऱ्यावर कसं समाधान आहे. तसं साधू संतांच्या माध्यमातून त्यांनी महाराज श्रवण करायला मिळावं. त्यांनी सांगावं तो देव तू आहेस आणि ते आपण त्यांनी जाणावं, त्याचा अभ्यास करावा. अभ्यास करून स्वतःतलं देवत्व आपल्याला कळावं आणि त्याचा अनुभव प्राप्त व्हावा आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे बघावं, त्याला समाधान झालेलं दिसेल. महाराज महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्या साधू संतांना हे समाधान प्राप्त, त्यांचे चेहरे समाधानी आहेत. आणि का समाधानी आहेत? त्याचं कारण त्यांनी देव धरलेला आहे म्हणून. आणि कसा धरला त्यांनी देव? अहो त्यांनी फार बळजबरीनं धरला. त्यांनी सायास करून धरला. हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज हरिदास
देवती बळे धरिला सायासे. त्यांच्या चेहऱ्यावर का समाधान आहे? त्याचं कारण त्यांनी देव धरलाय म्हणून, त्यांना देव प्राप्त झालाय म्हणून, त्यांना देव साठवता आलाय म्हणून, त्यांना देव बाहेरचा कळालाय म्हणून, त्यांच्या समोर सगुण साकार रूपानं प्रगट झालाय म्हणून ते समाधानी आहेत. का समाधान आहे त्यांच्याकडे? त्याचं कारण आहे देवती ही बळे धरिला सायास. मग हे दोन शब्द कशाला घातले? बळ कशाला घातलं आणि सायास कशाला घातले? देव त्यांनी महाराज तुम्ही सांगितलं सगळ्या कानाकानात व्याप्त आहे, त्याच्यात देश भेद नाही, काल भेद नाही, वस्तू भेद नाही, सगळीकडे जर देव भरलेला आहे, मग त्याला धरण्याकरिता बळ कशाला पाहिजे? आणि त्याला त्यांनी धरण्याकरिता सायास कशाला पाहिजे? खरं सांगू का, देवाला धरण्याकरिता बळ नाही आणि देवाला धरण्याकरिता सायास नाही. मग देवावर आलेलं किलमीच घालवण्याकरिता सायास आहे, तर देवावर आलेलं किलमीच घालवण्याकरिता बळ आहे. आतमध्ये पण देव आहे, बाहेर पण देव आहे. पण या दोन्ही देवांवर त्यांनी महाराज आवरण आलेलं आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. आतमधल्या देवावर एक आवरण आहे आणि बाहेरच्या देवावर एक आवरण आहे. आतमधल्या देवावर काय आवरण आहे माहितीये? मी मी सगळ्यांच्या पोटात आहे ना मी, सगळ्यांच्या पोटात मी आहे. मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा, मी अमक्या पंथाचा, मी अमक्या वर्णाचा, मी अमक्या आश्रमाचा, मी अमक्या त्यांनी महाराज कुळाचा, मी अमक्या गोत्राचा. हे सगळं सगळं मीला धरूनच आहे महाराज. मी असा शहाणा, मी असा शहाजूक, हे त्यांनी प्रत्येक मनुष्य स्वतःला म्हणतोच ना महाराज. मी हा जो मी आहे ना, हा मी त्या परमात्म्यावर आवरण करून बसलाय. देव आत आहे पण दिसू देत नाही. कोण? तो मी. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही. आणि ज्या दिवशी देव प्रगट होईल त्या दिवशी मी राहणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. जब मैं था तब हरी नहीं. तुम्ही ऐकतात ना? लक्षपूर्वक ऐका. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नहीं. प्रेम की गली आती साखरी है ज्यामे दोन समाय. जसे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, तसं त्यांनी महाराज एका अरुंद गल्लीतून जसं एका वेळेला एकच. कुणी जर काशीला गेला असेल यातलं तर त्यांना माहिती आहे. काशीला तुम्ही गेलात की नाही महाराज? काशीला गेलेला असताना त्यांनी महाराज मनकर्णिका घाटावरून आपण ज्यावेळेस जायला सुरुवात करतो, अशा अरुंद बुळे आहेत महाराज. एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो, दोन माणसं जाऊ शकत. अरुंद गल्ली आहे महाराज काशीमध्ये. हे जसं आहे ना तसं त्यांनी महाराज हे सुद्धा असंच आहे. प्रेम की गली आती साखरी है ज्याने दोन समाय, ज्याच्या दोन राहत नाहीत. ज्या वेळेला मी असतो, मी पणानं, मी बुवा आहे, मी महाराज आहे, मी अमुक पंडित आहे, मी विद्वान आहे, मी शास्त्री आहे, मी आचार्य आहे, मी अमुक धमुक फलाना आहे, हे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही. आणि ज्या दिवशी त्याच्या ठिकाणी देव येईल त्या दिवशी त्याच्यातलं काहीच राहणार नाही. आम्ही रोजतो महाराज. आमच्या नावापुढे जर ह भ प लिहिलं नाही, त्याच्या पुढे जर प पू लिहिलं नाही, त्याच्या पुढे आणखी लिहावं लागतंय महाराज गु. ह भ प प पू गु. हे जोपर्यंत आमच्या नावापुढे लिहिलं जात नाही तोपर्यंत आम्हाला बरं वाटत नाही महाराज. कारण त्याच्या मागे हा लागलेलाच असतो मी. तो स्वतःला ह म्हणतो, तो प म्हणतो, तो भ म्हणतो, तो त्यांनी महाराज प म्हणतो, पू म्हणतो, गु म्हणतो, स्वतःला काय काय म्हणतो महाराज. हे सगळं लोक स्वतःला म्हणतात. जोपर्यंत स्वतःला हे म्हणतात तोपर्यंत देव म्हणत नाही. आणि ज्या दिवशी लोक स्वतःला देव म्हणतील त्या दिवशी याच्यातलं काहीच म्हणणार नाही, कारण देवाजवळ हे काहीच नाही महाराज.
लक्षपूर्वक आहे. मी अतिशय आदरानं पोटतिडकीनं सांगतोय महाराज सर्वांच्या समोर. मला वाटतं सगळ्यांनी हे टोपण घालवावं. अरे आपल्या जवळच आहे देव, त्याच्यावर फक्त आपण अहंकार घेऊन बसलोय. आपला अहंकार घालवा. तो अहंकार गेला रे गेला की माणूस देव होईल. अभिमान गेला, तू का म्हणे देव झाला. देव जवळच आहे, फक्त अभिमान घालवायची गरज आहे. मग बळ कशाकरिता आणि सायास कशाकरिता? अभिमान घालवण्याकरिता. बळ कशाला लागतं? अभिमान घालवण्याकरिता. नाव, प्रतिष्ठा, वैभव, लोकेशना लोकांच्या समोर बळजबरीनं तयार केलेली असते. झटून झटून रात्रीचा दिवस करून नाव कमवलेलं असतं. सायास करून संपत्ती प्रतिष्ठा मिळवलेली असते. आणि तू म्हणतो ते घालवायचं मग देव प्राप्त होईल. काय करतो तुझ्या देवाचं? एवढे झटे खाऊन मी नाव कमवलं, खुशाल नाव सोडून दे म्हणतो. असं म्हणाल एखादा. काय करतो तुझ्या नावाला वेड्या? अरे या नावाला कोण खातं? रावणासारख्याचं सगळं संपून गेलं. कंसाचं संपलं, जरासंधाचं संपलं. किती मोठ्या मोठ्यांची नावं सांगू, त्यांचा धिंगाणा झाला. तुझं कुठं मांडायचं? दर्या में खसखस. समुद्राच्या समोर जसा खसखशीचा दाणा एवढा एवढा असतो. अरे एवढ्यांचा अभिमान मातीत गेला, आपला कुठे नेऊन घालणार आहेस? पण आपला अभिमान जाणारच आहे, संपून जाईल एक दिवशी. तू काळानं संपवण्यापेक्षा आधी आपण संपवावा. आपल्या डोळ्यात एकटा जर संपवला तर देव तरी होता येईल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अहंकार घालवण्याकरिता बळ, अहंकार घालवण्याकरिता सायास. त्यांनी देव धरला आपला कशानं? अहंकार. आणि त्यांनी महाराज ममत्व घालवलं, मी आणि माझे घालवलं. या मी आणि माझे मुळच भवसमुद्रात सर्वजण गटांगळा खातायत. अहम ममतेची निलवड सवडी, माते नपवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली. प्रत्येकाजवळ अहम आहे, प्रत्येकाजवळ मम आहे. आणि म्हणून सगळे लोक जन्म मरणाची परंपरा भोगतायत. ते देव होत नाहीत. म्हणजे देव झाले त्यांना जन्म मरण नाही. का बरं देव होता आलं? त्यांनी बळजबरीनं अहम आणि मम घालवले म्हणून त्यांना देव होता आला. आपला देव कळाला बळजबरीनं. बाहेर देव आहे आणि बाहेरचा देव जर त्यांनी महाराज पाहायचा असेल तर त्याच्यावरचं टोपण घालावं लागेल. त्याच्यावर टोपण कशाचं आहे महाराज? हे जगताचं नाम रूपात्मक टोपण. या जगतामध्ये 5 अंश आहेत. आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. हे 5 अंश आहेत महाराज. अस्तित्व आहे परमात्म्याचं. त्याच्यात भासतो कोण? तर परमात्माच भासतो. भातित्व परमात्म्याचं आहे, प्रियत्व परमात्म्याचं आहे. हा गुलाबी रंग चांगला दिसतो ना, पिवळा चांगला दिसतो, हा बल्ब चांगला लागलेला आहे, किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. हे सगळंचे सगळं अतिशय सुंदर केलेलं आहे, डोळ्याला दिसतं, प्रिय वाटतं. हे प्रियत्व कोणाचं? परमात्म्याचं. त्या मंडपाच्या रूपानं कोण भासतंय? परमात्माच भासतो. आणि या मंडपामध्ये अस्तित्व कोणाचं आहे? परमात्म्याचंच आहे. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे 3 गुण परमात्म्याचे आहेत. आणि याच्यात अजून 2 आहेत. त्याचं नाव आहे नाम आणि त्याचं नाव आहे रूप. या मंडपाला जे रूप आहे ना ते मायेच आहे. आणि याला मंडप हे जे नाव आहे ना हे मायेच आहे. पण मायेचे 2 टाकणी गुण आहेत. म्हणून विश्वव्यापी असणारी जी माया आहे त्या मायेनं झाकण टाकलेलं आहे. महाराज म्हणतात हे विश्वव्यापी माया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. विश्वव्यापी माया, माया रूपी आवरण पडलेलं नाम आणि रूपाचं. आपल्या सगळ्या लोकांना नाव दिसतं आणि आपल्या सगळ्या लोकांना रूप दिसतं. त्याच्यातला देव दिसत नाही. देव त्याच्यात झाकलेला आहे. ही उपाधी आहे जगताची आणि या उपाधीच्या आतमध्ये परमात्मा आहे. म्हणून ज्याला त्या परमात्मा पाहायचा असेल त्याला उपाधी घालवावी लागेल. म्हणून साधू संत पाहतात ते म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जसा हंस नावाचा पक्षी आहे त्याच्या समोर जर वाटीमध्ये दूध आणि पाणी एकत्र करून त्याने घातलं तर तो काय करतो? त्यातलं दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. जसे समाजामध्ये त्यांनी महापुरुष आहेत ते परमहंस आहेत महाराज. आणि हे परमहंस वृत्तीत गेलेले महापुरुष या जगताकडे पाहत असताना त्याच्यातला नावाचा आणि रूपाचा स्वीकार करीत नाहीत. त्या नाव रूपाचं पांघरून घेऊन दडलेला जो देव आहे तो भोळा भाबडा सत्य नावाचा देव त्याचा स्वीकार करतात. सत्य गेले भोळ्यावरी म्हणून सत्य असणारा परमात्मा त्यांना दिसतो. म्हणून त्यांनी महाराज हे नाव आणि रूप घालवणं त्यांनी तेवढं सोपं नाही. म्हणून या परमात्म्यावर आलेलं जे जगतात्मक नाम आणि रूप आहे हे घालवण्याकरिता बळ लावावं लागलं. हे घालवण्याकरिता सायास करावे लागले आणि मग त्याच्यातला परमात्मा दिसला. म्हणून नाम रूपाला महत्व देऊ नका. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्वाला महत्व द्या. परमात्म्याला महत्व द्या. तो परमात्माच कणाकणात आहे. नाम रूपाचा त्याग करा.
म्हणून साधू संतांनी परमात्मा असा धरला, जो त्यांनी महाराज आत आहे तो अहंकार घालून त्यांनी धरला, जो बाहेर आहे तो आवरण त्यांनी मायेचं घालून धरला, आणि तिसरा असणारा जो सगुण साकार देव आहे त्याला धरण्याकरिता सुद्धा त्यांनी महाराज काय करावं लागेल, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तो सगुण साकार देव जर आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा असं वाटत असेल, देवाची भेट व्हावी असं वाटत असेल, हा राम जर आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अंतकरणापासून त्यांनी महाराज रामावरच प्रेम केलं पाहिजे, संसारावरचं प्रेम काढून टाकलं पाहिजे. त्याच्या भक्तीनं तो भेटत असतो. आणि कोणती भक्ती केली पाहिजे? अरे त्याला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? महत्वाचा मुद्दा आहे. आपण संसारिक माणसं, संसारामध्ये त्यांनी महाराज बाईनं त्यांनी संसार करत असताना कसा संसार केला पाहिजे? वेगळ्या पद्धतीने विचार. बाईनं कोणाला आवडेल असा संसार केला पाहिजे? आपल्याला आवडेल असा का नवऱ्याला आवडेल असा? संन्याशी आहेत का काय सगळे इथले? नाही ना, सगळे गृहस्थी माणसं आपण आहोत ना. मग बाईनं संसार केला पाहिजे. बाई का म्हणतोय त्याचं कारण मला भक्ताकडे लावायचं, बाप्या म्हणलो असतो पण देवाकडे लावावं लागलं असतं. महत्वाची गोष्ट आहे. बाईनं संसार जर करायचा असेल तर स्वतःच्या आवडीला धरून नाही, तिनं नवऱ्याला आवडेल असा संसार करावा. तिच्या नवऱ्याला जसं आवडत असेल तसं तिनं वागावं. जर नवऱ्याच्या आवडीनुसार संसार नाही केला तर संसार जुळत नाही, सारखा होत नाही, त्याच्यात बिघाड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसार करायचा असेल तर नवऱ्याला आवडेल असा करा. मग साध्या संसारात जर त्यांनी महाराज नवऱ्याला आवडेल असा संसार बाईला करावा लागतो. मग परमार्थ करत असताना त्यांनी महाराज कसं केलं पाहिजे? परमार्थ देवाला आवडेल असं केलं पाहिजे. सरळ गोष्ट आहे. म्हणून महाराजांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. जशी त्यांनी पतिव्रता असणारी बाई आहे, तिला भ्रतार म्हणजे पती प्रमाण आहे, त्याच्या आवडीनुसार संसार करते. आम्ही सुद्धा आम्हा नारायण तैसा परी, आम्ही सुद्धा भगवंताला आवडेल असं त्यांनी महाराज परमार्थ करतो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. मग देवाला कसा परमार्थ, कशी भक्ती आवडते? थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आता ही माया वेदांतातली घ्यायची नाही बरं, ही माया घ्यायची. माया म्हणजे प्रेम. देवाला कोणती भक्ती आवडते? देवाला ती भक्ती आवडते अंतकरणामधून संसाराविषयीचं प्रेम घालून टाका. संसारावरच्या प्रेमाचा संकल्प सोडावा. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे काय? आपण करतो ना सगळेजण संसार करतो ना. जो आपण करतो त्याची व्याख्या सुद्धा आपल्याला माहित नाही. आपण काय करतो हे सुद्धा आपल्याला माहित नाही. संसार करतात सगळे लोक, पण कशाला संसार म्हणतात हे माहित नाही. संसार शब्दाची उत्पत्ती कुठून झाली हे माहित नाही. संसार शब्द हा व्याकरणाच्या दृष्टीने पाहिला तर सुरू नावाच्या धातूपासून तयार झाला. सुरू सरती ती संसार, हा सम्यक रूपेण सरती ती संसार. जो प्रत्येक क्षणाला सरकतो आहे त्याचं नाव आहे संसार. सरकतोच आहे, सरकतोच आहे त्याचं नाव संसार. सम्यक रूपेण सरती, पूर्ण रूपानं संपून जाईल हे ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव आहे संसार. दुःखरूप आहे संसार, ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसार दुःखामुळे चहुकळी इंगड, हे त्यांनी प्रमाण आपल्याला पाहता येतील. म्हणून त्यांनी संसार दुःखरूप आहे, हे संसाराचं स्वरूप आहे. आणि तो संसार आपण आपला म्हणतो आहोत, माझा म्हणतो आहोत, आणि त्याला आपण धरून आहोत. आपण त्याच्यावर प्रेम करतो. या संसाराला साधू संतांनी अनेक नावं दिली. नाथ महाराज त्या संसाराला लिगाड म्हणतात. काय म्हणतात? लिगाड. प्रमाण बरेच आहेत. आता संपत आली वेळ बोलण्याची. हा सध्या माझी संपत आली, त्यांची बोलायची सुरू झाली. कीर्तनात बोलू नये हो. काय होतं माहितीये का? आमचे भाऊ म्हणायचे 40 लिटर दूध देणारी गाय असेल आणि बादली घेऊन दूध काढणारा त्यांनी जाऊन बसावं आणि त्याने ती गाय पानवावी. आणि ती पानवली आणि आता दूध देणार. इतक्यात जर एखाद्या कारखान्याने फटाकडा वाजवला ना तर चहा पुरतं सुद्धा देत नाही. फटाकडा वाजवला बिचकते ना मला, आणि बिचकली की तिचं ध्यान तिकडे जातं, सगळं त्याने घोटाळा होऊन जातं. म्हणून कीर्तनात बोलायचं नसतं. मी आधीच नियम सांगितला होता. तुम्हाला बुवा जरा फुगीर दिसतो, अजिबात नाही हो. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायला तयार आहे, माझं काहीच म्हणणं नाही. मी प्रेमानं तुमचं काही फुगीरपणा कुठे नेऊ? फुगीरपणा तुम्ही सांगा. असा फुगीरपणा जर मी पोटात ठेवला तर देव माझा स्वीकार करेल का? नाही ना. फुगीर जर झालो तर देव मला भेटायचं नाही. फुगीर नाही हो. फार प्रेमाने सांगतोय मी तुम्हाला, आणि प्रेमानं सांगणं अतिशय गरजेचं आहे. असू द्या. गेलं का ध्यानातून? आता मी काय सांगत होतो ते कशाला बोलले तुम्ही मध्ये? काय सांगत होतं सांगा.
संसार सांगत होतो, घुसला संसार मध्येच आता. संसार सुरसरती ती संसार, संसारावरच प्रेम काढून टाकावं. नाथ महाराज संसाराला लिगाड म्हणतात. नाहीच लिगाड शब्द कळाला तर अजून एक शब्द सांगतो, खटलं. खटलं नाही, खटलं कळालं तर अजून एक शब्द सांगतो, काय नाही आता आठवत जाऊ. त्याला लिगाड म्हणतात, त्याला खटलं म्हणतात, त्याला संसार म्हणतात, त्याला प्रपंच म्हणतात, अजून काही नाव असतील त्याला महाराज बिराड म्हणतात. बिराड सुद्धा म्हणतात या संसाराला. अहो एवढे नाव आहेत आणि सगळे लोक या खटल्यावर प्रेम करतात. सगळे लोक करतात ना, कोणीच निवडासारखं नाही. महात्मे जर सोडून दिले तर बाकीचे सगळे जे त्यांनी महाराज भगवंताचे झालेले आहेत ते त्यांनी भगवंतावरच प्रेम करतात. बाकी त्यांनी सगळे लोक बिराडावर प्रेम करतात. जे त्यांनी महाराज खटल्यावर प्रेम करतात, संसारावर प्रेम करतात, लिगाडावर प्रेम करतात. आणि करत नसतील तर स्वतःच्या मनालाच विचार आणि स्वतःच सांगून गप राहत. कशाला बाकीच्याला सांगायचं? बाकीच्याला सांगितल्यावर कमीपणा आहे मला. खरं जर उत्तर सांगितलं नाही एखाद्याने की मी त्यांनी प्रपंचावर प्रेम करतोय, लोक म्हणतील बघा पारमार्थिक आहे प्रपंचावर प्रेम करते. लोकांच्या समोर सांगून आपलाच अपमान करून घेण्यापेक्षा आपल्याच मनाला सांगून आपण स्वतःच अपमानित व्हावं. आपल्या स्वतःलाच आपल्या मनाची लाज वाटू द्यावी की अरे मी संसारावर प्रेम करतोय, स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतोय. माझ्या नावापुढे ठासून शिक्का मारला जातो हरिभक्तीपरायण. हरिभक्तीपरायण म्हणजे काय? हरीच्या भक्तीमध्ये परायण. भक्ती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? भक्ती शब्दाचा अर्थ सांगतो. भक्ती शब्दाचा अर्थ होतो प्रेम. आणि हे प्रेम त्यांनी जिथं ठेवू तसं होत असतं. जर माणसावर प्रेम कराल त्याचं नाव येतं मोह. जर वस्तूवर प्रेम कराल त्याचं नाव येतं आसक्ती. आणि भगवंतावर प्रेम कराल त्याचं नाव येतं भक्ती. म्हणून माणसावर केलेल्या प्रेमाला म्हणायचं मोह. आपण जर अजून बायका पोरांवर प्रेम करीत असलो, माणसावर प्रेम करीत असलो तर विचारा स्वतःच्या मनाला आपण काय करत आहोत. जर प्रेम बायका पोरांवर असेल तर आपण मोहात अडकलो. जर धनावर, संपत्तीवर, सोन्या नाण्यावर जर आपलं प्रेम असेल तर आपण आसक्त झालेलो आहोत. आणि आपल्या पोटातलं प्रेम जर भगवंतावर असेल तर आपण हरिभक्तीपरायण आहोत, नाहीतर फक्त नावाची हरिभक्तीपरायण आहोत. म्हणून आपण सगळेजण स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतो आणि संसारावर प्रेम करतो. काय उपयोग आहे त्याचा? भगवंताची शरणागती करायची. माऊली ज्ञानोबा आहे भगवंताचं मनोगत सांगतात. ते म्हणतात मजही शरण रिघिजे आणि जीवित्वेही असीजे धिक बोली या नलजे प्रज्ञा केवी. लाज वाटत नाही असं म्हणायला माऊलींचे शब्द आहेत बरं. नलजे प्रज्ञा केवी. अरे तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का परमात्म्याचं म्हणून घ्यायला? संसारावर प्रेम करतोस आणि स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतोस. म्हणून खरं जर प्रेम काय असेल तर संसार त्यांनी महाराज पोटातून घालवावा आणि भगवंताला आपलं म्हणा. म्हणून वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आणि का प्रमाण तन धन तृणजन. बाकी कोणी प्रमाण नाही, परमात्माच प्रमाण आहे. भगवंतावरच प्रेम करतोय आणि ते प्रेम करून भगवंताची वाट पाहतोय. असं जर केलं, संसाराला त्यांनी घालून जर परमात्म्याची वाट पाहिली तर परमात्मा येत असतो. मला सगुण साकार हा राम दर्शन देण्याकरिता येतो. एक उदाहरण सांगतो. अजून 5-7 मिनिटं आहेत माझ्याकडे. एक उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे. उदाहरण भगवती शबरीचं आहे महाराज, जे सगळ्यांना ज्ञात आहे. मला लांबलचक कथा तुमच्या समोर सांगायची नाही. ती शबरी 7 वर्षाच्या वयापासून तर त्यांनी महाराज 80 वर्षाच्या वयापर्यंत देवाची वाट पाहत होती. आणि वाट पाहत असताना रोज 4 बाजूने त्यांनी रस्ते झाडून घेत होती. 4ही रस्ते झाडून घेत होती आणि रस्ते झाडून घेऊन त्याच्यावर सडा टाकत होती आणि फुलं तोडून आणत होती. आणि वेलींची फुलं तोडताना त्या वेलीं बरोबर बोलत होती. त्या फुलांना त्यांनी म्हणत होती बा आज राम येणार आहे बरं का, नक्की येणार आहे राम. तुम्ही रामाच्या सेवेत निघालेले आहात. झाडांना म्हणायचं आज फुलं घेऊन जाते, राम येणार आहे. रस्त्यांना झाडता झाडता सांगायचं माझा राम येणार आहे. कोणी जर त्या झाडलेल्या रस्त्यावर पाय दिला की त्याच्याशी भांडायला सुरुवात करायची. महाराज कंबर कसं लोक म्हणायची बावळट आहे, विडी झाली म्हणायची शबरी. कोणाबरोबर पण भांडते. ती म्हणायची रामानं पाय ठेवण्याकरिता झाडले, तो पाय ठेवण्याकरिता नाही, अजिबात या रस्त्यावर पाय ठेवायचं नाही. आता काय करावं? मग भांडण करायची ती शबरी. 7 वर्षाच्या वयापासून वाट पाहत होती महाराज. रात्रंदिवस भगवंताचा धावा करत होती. हे आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मी न जानकी राजकुमारी, मी ना हिल्ल्या शापित नारी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. ये ना देवा, कधी आश्रमात येशील. रात्रंदिवस सर्वस्वाचा त्याग करून तिने वाट पाहिली रामाची. म्हणून तो राम त्यांनी शबरीला विचारत आला महाराज. त्यानं रस्त्यानं चालता चालता निषादाला विचारलं का हो इथे शबरी कुठे राहते? तुम्हाला काय देवा ती बिलाची बाई म्हणे, येडी बाई आहे तिच्याकडे. हातात धनुष्य घेतलं रामानं. मुंडकं जोडवतो म्हणला तुझं, माझ्या शबरीला नाव ठेवतो. माझ्या रामाला जातपात दिसत नाही महाराज. हे जातीपातीचं त्यांनी कुभांड आपण तयार केलंय आपल्या स्वार्थाकरिता.
मग काही जात नाही वैष्णवाला म्हणून हो का तयाची भलती वैष्णव तो जया अवघी देवावरी माय हे जे सांगत असताना तुका म्हणे याती हो का तयाची भलती. तो कोण्या जातीत जन्माला आला याच्याशी काय घेणं देणं नाही. ती माणूस आहे हे आधी पाहिलं पाहिजे. पण माणसातला माणूस ओळखला पाहिजे. टोपणं आपण त्याच्यावर घातलेलं पण हात अग्नी भाव बाजूला करा आणि त्यातला देव पाहण्याचा विचार करा. महत्वाची गोष्ट आहे. देव ते पाहत नाही. उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगी कबीराच्या मागे शिलेबिनी. सगळा अभंग सगळ्यांचा पाठ आहे. देव त्यांनी कोणाचे उचनीच भाव पाहत नाही. शबरीच्या घरी जाण्याकरिता निघाला आणि जाऊन त्यांनी महाराज शबरीची बोरं सुद्धा देवानं खाल्ली आणि बियांसकट बोरं खाल्ली. विशेष गोष्ट सांगण्यासारखी का बरं गेला देव शबरीला दर्शन देण्याकरिता. त्याचं कारण शबरीनं सर्वस्वाचा त्याग केला आणि रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं म्हणून अखंड भगवंताचं चिंतन केलं म्हणून अखंड चिंतन विठोबाचे म्हणून त्यांना दुसरं कोणी आवडलं नाही. खरे भक्त तर तेच आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. त्यांना आई आवडली नाही, बाप आवडला नाही, जन आवडलं नाही, धन आवडलं नाही. सगळा संसार सोडून दिला देवाकरिता. म्हणून सोडीला संसार माया तयावरी फार. म्हणून संसारावर पाणी घातलं कशाकरिता देवाकरिता. संसारावर पाणी घालणं तेवढं सोपं नाही. एखाद्या माणसाला जर एखादा महात्मा भेटला तुम्ही ऐकतात ना सर्वजण आणि तो त्याला म्हणला हे बघ देव प्राप्त करून देण्याची धमक आहे म्हणला माझ्या महात्मा भेटला आणि तो म्हणला तुला देव प्राप्त करून देतो फक्त एक काम करायचं. तो आता महाराज तुझी बायको आणि तुझा मुलगा यांना त्यांनी राजरोसपणे सोडून द्यायचं. हे जर सोडलं तर लगेच देव दाखवतो. किती लोक तयार होतील मनातले मनातच सांगा. बायको सोडावं वाटते काय, पोरं सोडावं वाटतात काय, धन सोडावं वाटतंय काय, अहो नाव सोडावं वाटतंय काय, प्रतिष्ठा सोडावं वाटते काय, हे सगळं सोडावं वाटत नाही आणि हरिभक्तीपरायण म्हणून घ्यावं वाटतंय काय. वाटतंय ना महाराज सगळ्यांनाच वाटतंय मला अमुक म्हणावं धमुक म्हणावं आणि सोडणं मग आधी पोटात हे त्यांनी बाजूला काढणं झटकून झटकून त्याच्याशिवाय देव भेटत नाही. मग खरं ऐका इथं बळ आणि साया शब्द वापरले देव धरण्याकरिता. शबरीनं देव धरला पण काय करावं लागलं संसार सोडावा लागला. संसार सोडण्याकरिता बळ लावावं लागलं असेल की नसेल. संसार सोडण्याकरिता सायास करावे लागले असतील की नसतील. म्हणून बळ आणि सायास हे शब्द त्यांनी महाराज उपाधी घालवण्याकरिताच आहे. म्हणून आत्मरूप देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल अहंकार घालवावा लागेल त्याला बळ आणि सायास आहे. जगातला देव जर पाहायचा असेल तर त्याच्यावरचा अज्ञान माया घालवावी लागेल त्याच्याकरिता बळ आणि सायास आहे. आणि तो सगुण साकार देव जर पाहायचा असेल तर संसारावरचं प्रेम काढून टाकावं लागेल ते काढण्याकरिता बळ आणि सायास आहे. पण त्या सर्व साधू संतांनी देव धरला पण कसा देव तीही बळे धरिला सायास बळजबरीनं आणि सायासाने धरला. आणि काय करावं लागले सायास कशाकरिता करावेला सायास त्याचं कारण सांगितलं. करोनिया नाश उपाधीचा या उपाधी घालवल्या पण आतल्या देवावरची उपाधी घालवली बाहेरच्या देवावरची उपाधी घालवली आणि त्या देवाच्या प्राप्तीमध्ये त्यांनी सगुण साकार देवाच्या प्राप्तीत असणारी उपाधी संसाराची त्यांनी ती सुद्धा घालून टाकली आणि ती घालून त्यांनी महाराज परमात्मा धरला. कुठून सुरुवात केली कशा पद्धतीने सुरुवात केली सांगा. मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा.
त्या पहिल्या चरणात जेवढा भाव आहे ना तेवढाच दुसऱ्या चरणात आहे. म्हणजे परत 2 तास कीर्तन करावं लागेल मग त्यातला कळेल. आणि तेवढाच भाव तिसऱ्या चरणात आहे. ते म्हणजे जास्त ऐकायचं म्हणून 3च चरणाचा अभंग घेतला. हे जर 4 चरणाचं असतं तर मला अजून शॉर्टकट करावं लागलं असतं. महत्वाची गोष्ट मग 3च चरणाचा छोटा अभंग, पण भाव मात्र जास्त आहे. तरी लक्षपूर्वक ऐका. 2-5 मिनिटात थांबतो. आता एकाकी ब्रेक दाबलं की तुटत असते महाराज, म्हणून 1-2 पॉइंटर ड्रायव्हर असतील त्याला माहित असेल हळूहळू थांबता थांबत नाही तर तुटलं तर घोटाळा होतो. म्हणून थांबतो 2-5 मिनिटात. जास्त वेळ जर कीर्तन त्यांनी 10-15 मिनिटं लांबलं तर काही होत नाही. खरोज नाहीटा काही कोणाला काय हगवण जुलाब काही होत नाही. काही चिंता करायची आवश्यकता नाही. म्हणून शांतपणे हे बा अशा शब्दात बोललं म्हणजे लोक वळवळ करीत नाहीत 5-10 मिनिटं जास्त झाल्यावर. नाही तर मग लोकांना फार कासावीस होतं म्हणे 10 मिनिटं वाढवले आणि 15 मिनिटं वाढवले असं होतं. पण तरी थांबतो 2-5 मिनिटात नक्कीच थांबणार आहे. लक्षपूर्वक ऐका. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेच. पूर्व पक्षी म्हणजे सुरुवातीला 2 गोष्टींचा धिक्कार करून टाकला. धिक्कार केला म्हणजे काय, दुय्यम स्थान दिलं महाराज त्यांना, 2 नंबर करून टाकलं बाजूला. मग 1 नंबर सापडल्याशिवाय 2 नंबर करता येत नाही कोणाला. दुसरं स्थान कोणाला देता येत नाही. एक माणूस रोज सायकलवर जात होता कामावर, सायकलवर, आणि कर्मधर्म सहयोगाने थोडीशी माया जमा केली आणि मग त्याला त्यांनी एखादी लुना घेता. मग लुना त्यानं घेतल्यानंतर आता त्यांनी सायकलीवर जाईल का, नाही. मग सायकलीचं काय केलं त्यानं, आता दुय्यम करून टाकली, सायकल उभी केली. ज्या दिवशी लुना पंक्चर त्या दिवशी सायकल समोर. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सायकल बाजूला लावली लुनावर जायला लागला, सायकल दुय्यम करून टाकली. हे केव्हा म्हणून दुय्यम करतो, जेव्हा दुसरं एखादं साधन मिळतं तेव्हा धातू आणि जन या दोघांना दुय्यम केलं. का बरं, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सापडलं म्हणून. आणि या धातू म्हणजे धन आणि जन याच्यापेक्षा काय श्रेष्ठ सापडलं, त्याचं नाव आहे परमात्मा. परमात्म्यासारखं धन दुसरं कोणतं नाही. परमार्थ महाधन हे त्यांनी महाधन आहे. तो परमात्मा स्वतःच तो धन स्वरूप आहे. म्हणून सरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणे उघडे. पण ती जुनाट खाण आहे ते धन आहे, परमात्मा रूपी धनच आहे. आणि त्यांनी जन या जनाला त्यांनी जर पाहत असाल तर त्यांनी महाराज जनाच्या मोहात त्यांनी अडकून जर पडत असाल आणि जनाकडे पाहून जर जगत असाल तर देव भेटणार नाही. म्हणून सगळ्यात आधी त्यांनी महाराज धन आणि जन या 2 लोकांना बाजूला करावं लागेल. या 2 लोकांना बाजूला केल्यावर जगता येत नाही महाराज. धनाशिवाय माणसाला जगता येत नाही असं सगळ्यांचंच मत आहे. धन कमवलं तरच जिवंत राहता येतं, नाही तर जगता येत नाही असं जर सगळ्यांना वाटत असेल तर वाटून देऊ नका. आपण निळोबऱ्यांच्या पंचक्रोशीतले लोक. निळोबऱ्याने कधीच धनाची अपेक्षा केली नाही आणि निळोबऱ्याने कधीच जनाची अपेक्षा केली, तरी भगवंताने त्यांच्या जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त करून दिल्या. त्यांच्या घरी धान्याची पोती घेऊन जाणारा त्यांनी माझा भगवान आहे. त्यांच्या घरी भाजीपाला नेऊन पोहोचवणारा माझा भगवान आहे. त्यांच्या मुलीचं लग्न करण्याकरिता स्वतःच भगवान हजर झाला होता. हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. पण तो काही त्यांनी आडवं पडू देत नाही. म्हणून धनाची अपेक्षा पोटात नाही, जनाची अपेक्षा पोटात नाही. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगून पुढे जातो, लक्षपूर्वक आहे. तो मुद्दा एवढाच आहे की माणसाच्या अंतकरणात परमात्म्याच्या प्राप्तीकरिता एवढा उंच भाव तयार व्हावा की तो परमात्माच फक्त माझा आहे, त्याच्या वाचून मला जगात दुसरं कोणीच नाही. हे ज्या दिवशी मनातून वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी देव येईल महाराज. असं नाही, त्याच्या मनात एकच भाव असावा की मला पाणी पाजायला सुद्धा कोणीच नाही. त्याला हक्काची 4 मुलं असतील तरी सुद्धा, त्याची बायका पोरं सगळे त्यांनी महाराज तंदुरुस्त असतील, त्याच्या अवतीभोवती असतील तरी सुद्धा जर त्याच्या मनात वाटत असेल की हे कोणीच माझे नाही, देवच माझा आहे आणि यांच्यावर कोणावरच मी अवलंबून राहणार नाही, त्या दिवशी देव येईल. नाही तर एखादा जर म्हणत असेल ना माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझे मित्र आहेत, माझ्या घरी संपत्ती आहे, मला कोणाचं भ्याव नाही, यम म्हणतो ते जमत नाही. यम आला लागला म्हणायला तर तुला उचलून नाही आलं तर मला अजिबात हात लावायचं नाही माझ्या बायको, मला बायकोला पण घेईल. बरोबर म्हणे माझे 4 वाघासारखे पोर आहेत. वाघासारखे काय करतो महाराज, त्यांना उचलून येतो यम. यम काय कोणाची खैर करीत नाही. म्हणून यम सगळंच नेण्याकरिता तयार आहे. म्हणून जनावर अवलंबून राहू नका. आणि जर धनावर अवलंबून असाल, धनाचा मत जर पोटात असेल तर धनावरही अवलंबून राहू नका. या धनाचा नधरी विश्वास जशी तरुवरी छाया हे सुद्धा संपून जाणार. म्हणून धनमान बळे नाठविषयी देवा. म्हणून देव आठवत नाही धनानं मानानं. म्हणून काय केलं पाहिजे, या सर्वांचा आधी त्याग केला पाहिजे आणि देवाच्या दिशेने चाललं पाहिजे. वेळ माझी संपून गेली म्हणून शॉर्टकट करून पुढे जातोय. सुरुवातीला त्याने काय केलं, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, धन आणि जन यांना दुय्यम केलं. आणि मग काय केलं, स्वतःच्या स्वरूपाला जाणलं. स्वये जनार्दन तेची झाले, स्वतःच जनार्दन स्वरूप झाले. म्हणजे त्यांनी महाराज मानाची धनाची अपेक्षा केली नाही, मोठेपणाची अपेक्षा केली नाही, कोणी मला बुवा म्हणावं अशी अपेक्षा केली नाही, कुठे त्यांनी झळकायची त्यांनी वाट पाहिली नाही. फक्त देवाच्या आणि संतांच्या दृष्टीने मी समोर आलो पाहिजे एवढाच भाव पोटात ठेवला आणि चालत राहिले. देव त्यांना भेटला.
म्हणून त्यांना देव भेटला, हा त्यातला भाव आहे. स्वतःच जनार्दन झाले, स्वतःच देव झाले. महाराज एवढ्या सगळ्या बोलण्यातून आम्हाला कळालं की परमात्मा होण्याकरिता बळ लावावं लागतंय, सायास करावे लागतात, कशाकरिता उपाधी घालवण्याकरिता. मग आम्ही पण तयार आहोत, आम्हाला पण देव पाहिजे. कशानं भेटेल, लगेच भेटला पाहिजे असं काहीतरी करा. मग ते म्हणले लगेच नाही भेटेल, याला घाई करून चालत नसते. एकाएकी तोडता येत नाही महाराज माया. ती माया तोडण्याकरिता हळूहळू तोडावी लागते. आम्हाला परमार्थ करत असताना सगळ्यात आधी ज्यांची संगती झाली ब्रह्मलीन श्री लखनगिरीजी महाराज, जे संन्यासी होते. लक्षपूर्वक ऐका बरं, महत्वाचा मुद्दा सांगतो. ते संन्यासी होते, ते जन्मतानाच त्यांची आई मरून गेली महाराज. मूळ नक्षत्रावर जन्माला आली होती आणि ती आई त्यांनी मरून गेल्यानंतर बापाला राग आला आणि तो म्हणला पोराचं तोंड पाहणार नाही. मग ते त्या मावळीनं त्यानं लहानचं मोठं केलं. नंतर बापाला त्यांनी माया आली आणि मग त्या बापाने त्यांना सांभाळून लहानचं मोठं करायला सुरुवात केली. मग ते मोठे व्हायला लागल्यानंतर त्यांनी महाराज त्यांच्या जीवनात एक साधू भेटला, त्याचं नाव होतं शिवगिरी बाबा. या शिवगिरीला पाहिलं आणि यांना वाटलं संन्यास घ्यावा, त्याच्या बरोबर जाऊ. बापाला म्हणले मला संन्यास घेऊ दे. बाप म्हणला तुझ्याशिवाय कोण आहे म्हणलं मला, तू एकुलता एक मुलगा खुशाल संन्यास घ्यायचं, बायको माझी मरून गेली, तुझ्याकरता मी दुसरं लग्न केलं नाही म्हणे. आणि मग तू आता त्यांनी संन्यास घ्यायचं, मग तू आता काय करायचं, बाप ऐकत नाही. मग एकाएकी कसं काय बापाची माया तोडायची, मरून जाईल ना तू. मग काय केलं माहितीये, एक दिवशी पळून गेले. सकाळी पळून गेले, म्हातारा दिवसभर शोधित राहिलं, सापडलेच नाही. संध्याकाळी स्वतःच घरी आले. घरी आल्यावर बापान असं चोप दिला महाराज मरणा मातीचा. म्हणले खुशाल पळून गेला, कुठे गेला होता सांग. मार खाऊन घेतला. 4-8 दिवस जाऊन गेले आणि परत पळून गेले. मग 2 दिवस गेले महाराज. 2 दिवस त्यांनी म्हातारं शोधित राहिलं. परत त्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आले, परत मार खाल्ला. परत त्यांनी 4-8 दिवस जाऊ दिले, आठवडाभर गेले, त्याच्यानंतर महिनाभर गेले, त्याच्यानंतर 6 महिने गेले, परत घरी यायचे आणि परत जायचे. त्याच्यानंतर गेले 1 वर्षभर गेले. आणि वर्षभर जाऊन घरी आल्यानंतर त्यांनी बापाला म्हणले बघा मला संन्यास घ्यायचा आहे, मला जाऊ द्या. आता वर्षभराचं अंतर पडल्या कारणानं बापाच्या पोटातलं प्रेम कमी झालं होतं. कारण त्याला माहितच होते जातं घरी येतं, मारहाण करायची बंद झाली. आणि 1 वर्षानंतर परत आलंय, आता याच्याशी काय घेणं देणं नाही, याच्या वाचून आपलं काय अडून पडलं. असं करता करता 1 दिवस 2 दिवस आठवडा महिना 6 महिने वर्ष करून करून माया तोडून टाकली. आणि ती माया तोडून टाकली महाराज. सहज साधूवर निघून झाले आणि संन्यासी झाले महाराज. त्यांचं जीवन मंगलमय झालं. त्याने असा विचार नाही केला मी एकुलता एक आहे, माझ्या बापाचं काय होईल, संसाराचं काय होईल. ज्याला देव पाहिजे तो कशाचाच विचार करीत नाही, तो देवाकडेच जातो महाराज. जे दोन्ही प्रकारचा विचार करतात, बायका पोरांचा पण आणि देवाचा पण, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका, ती भामटे आहेत. पोटात संसार पण आहे आणि देव पण पाहिजे, असा देव भेटत नसतोय. दोही पेवावरी ठेवू जात आहात, होय अपघात शरीराचा. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकाही निदानाने घडीत. प्रपंच आणि परमार्थ बरोबर होत नसतोय, एकच कोणतं तरी करावं लागतंय. मग देव जर पाहायचा असेल तर धातू आणि जन यांचा त्याग करावा लागेल, तर देवापर्यंत जाता येईल. साधू संत तिथपर्यंत गेले आणि ही माया तोडण्याकरिता हळूहळू प्रवास करत करत गेले. पण तिथे तातडी चालणार नाही, हळूहळू ती गुढी आपल्याला कळेल. अभंगाचं शेवटचं
हरी हे तुका म्हणे असे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळून तातडी करून चालणार नाही. देव आपल्याला पण धरता येईल, त्याच्यावरची उपाधी बळजबरीने आपल्याला घालवता येईल, सायास करून घालवता येईल. मग हळूहळू प्रयत्नाला लागा. एकदम तर काय आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून जसा पक्षी त्यांनी उडी मारल्याबरोबर फळापर्यंत जातो तसं माणसाला जाता यायचं नाही. उतलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे पा न रोकेवे तैसा पावे वेगा, तसा माणूस जाऊ शकत नाही. मग काय करेल तो? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके. तो हळूहळू त्यांनी या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर करत करत फळापर्यंत नक्की पोहोचेल. तसं आपल्या सर्वांना सुद्धा त्यांनी देव धरण्याची इच्छा आहे. तुम्ही सगळेजण चांगलं ऐकता. तुमचे चेहरे पाहून मला जाणीव होती आहे की तुम्ही सर्वजण त्यांनी भगवंताच्या भक्तीला लागून भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करणारी माणसं आहात. जर देव हवा असेल तर हळूहळू प्रवास करा. प्रवास करून अंतकरणातली त्यांनी ही माया बाजूला करा. संसारावर प्रेम घालून देवावर प्रेम करायला शिका. आणि देवावर प्रेम जर करू लागलात की ही माया सुटून जाईल आणि परमात्मा आपल्याला आपलंसं करून घेईल. हा त्यातला भाव आहे आणि हा जाणून घेण्यासारखाच आहे. हा संदेश आहे महाराज संतांचा. म्हणून त्यांनी मला तो संदेश आपल्या सर्वांच्या समोर सांगितला. तो ज्या संत माय बापांचा आहे मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर